हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. आज आपण अध्याय नंबर 13 ला प्रारंभ करणार आहोत. तर आपण आतापर्यंत भगवद्गीतेचे 2 सेक्शन पूर्ण केलेले आहेत. सेक्शन 1 आहे अध्याय नंबर 1 ते 6, दॅट इज कर्मयोग. आणि सेक्शन दुसरा होता भक्तियोग, अध्याय नंबर 7 ते 12, राईट. यानंतर हा गीतेचा लास्टचा सेक्शन आहे, शेवटचा, ज्याच्यामध्ये ज्ञान योगाबद्दल माहिती दिलेली आहे. आणि ते सेक्शन आहे श्लोक अध्याय नंबर 13 ते 18. तर आहे ज्ञानयोग सेक्शन, परंतु याच्यामध्ये सुद्धा भक्तीचं विवरण केलं जाईल, कारण भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे भक्ती. म्हणून कर्मयोगाच्या सेक्शन मध्ये सुद्धा आपण भक्ती बघितली होती, राईट. आणि ज्ञान योगाच्या सेक्शन मध्ये सुद्धा आपण भक्ती बघणार आहोत की ज्ञान योगामधून भक्ती कशी प्रवृत्त होते, किंवा भक्ती मार्गामध्ये असताना आपल्याला ज्या ज्ञान योगामधील विधी आहेत किंवा टर्म्स आहेत त्या माहिती असायला हव्यात. या उद्देशाने सुद्धा या अध्यायाचं निरूपीकरण भगवंतांनी केलेलं आहे. तर हा अध्याय जो आहे जेव्हा स्टार्ट होतो डायरेक्टली भगवंत याला स्टार्ट करतात. आणि ह्या अध्यायाला मागे काही कनेक्शन नाहीये की मागच्या अध्यायामध्ये काही कनेक्शन आहे का, राईट, की ज्याला जोडून भगवंतांनी प्रश्न विचारलेला आहे किंवा, राईट. तर याच्यामध्ये फक्त हे इलॅबोरेशन होईल येणाऱ्या 6 अध्यायांमध्ये की भक्ती किती महान आहे आणि भक्तीची महानता त्याला आणखीन जास्त प्रकट करण्याकरता या सेक्शनला भगवंतांनी सांगितलेलं आहे, राईट. सो दॅट्स हाऊ इट इज. अध्याय नंबर 13 याचं टायटल आहे क्षेत्र क्षेत्र विभाग योग, राईट. आणि ब्रॅकेटमध्ये प्रभुपादांनी लिहिलेलं आहे प्रकृती, पुरुष आणि चेतना, नेचर, एन्जॉयर आणि कॉन्शियसनेस, अशा 3 याच्यामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. तर हे 3 वेगवेगळे टर्म्स काय आहेत ते आपण बघू. नेचर, एन्जॉयर, कॉन्शियसनेस, किंवा क्षेत्र, प्रकृती, पुरुष आणि चेतना, राईट. सो प्रथम श्लोक वाचा, गोपीगण माताजी वाचा, श्लोक नंबर 1. हरे कृष्ण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. अर्थ पण वाचायचं का? अनुवाद वाचा ना. हा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यावयाची इच्छा आहे. हरे कृष्ण. तुम्ही दोन्ही श्लोक वाचले का? नाही, मी एकच वाचला. माझं थोडं लक्ष. दुसरा पण श्लोक वाचा. हा. श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. श्री भगवान म्हणाले, हे कौन्तेया, त्या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते काय क्षेत्र बदललंय ना माझं इथे. ते माईक, स्पीकर्स, त्याची सेटिंग झाली नाही अजून. ते माईक स्पीकर लागला, त्याला फीडबॅक येतो इकडे तिकडे. ओके. सो हे श्लोक नंबर 1 आणि 2 क्लब केलेले आहे तिथे. या चॅप्टरचा ब्रेकअप लिहून घ्या. श्लोक 1 मध्ये अर्जुनाचे 6 प्रश्न. सो फर्स्ट श्लोकामध्ये अर्जुनाने 6 प्रश्न विचारलेले आहेत. श्लोक 1 अर्जुनाचे 6 प्रश्न. त्यानंतर श्लोक क्रमांक 2 ते 7 याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं उत्तर दिलेलं आहे, राईट. श्लोक नंबर 2 ते 7 क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं उत्तर. श्लोक नंबर 8 ते 12
ज्ञानचं उत्तर. श्लोक नंबर 8 ते 12 ज्ञान याचे उत्तर. श्लोक नंबर 13 ते 19 ज्ञेय याचे उत्तर. कुठे अडकलात तुम्ही? 7 ते 11. 7 ते 11 नव्हे, मी रिपीट करतो पुन्हा. श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाचे 6 प्रश्न. 2 ते 7 मध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे उत्तर. 8 ते 12 मध्ये ज्ञान, 8 ते 12 मध्ये ज्ञानचे उत्तर. 13 ते 19 मध्ये ज्ञेय किंवा गेय ज्ञेय याचे उत्तर. 13 ते 19 आणि 20 ते 26 मध्ये प्रकृती पुरुष हे दोघं एकमेकांशी कसे इंटरॅक्ट करतात किंवा प्रतिक्रिया करतात याचं उत्तर. प्रकृती आणि पुरुष हे दोघं एकमेकांशी कसे प्रतिक्रिया करतात आणि हे कसे एकत्र आले याचं उत्तर. श्लोक नंबर 20 ते 26 मध्ये प्रकृती आणि पुरुष हे एकत्र कसे आले आणि या दोघांचं इंटरॅक्शन कसं होतं. दॅट इज 20 ते 26. आणि श्लोक नंबर 27 ते 35 हा बोनस सेक्शन आहे. त्याला म्हटलेला आहे ज्ञानचक्षु. श्लोक नंबर 27 ते 35 ज्ञानचक्षु किंवा बोनस सेक्शन. त्याला ज्ञानचक्षु म्हणजे बेसिकली ज्ञानचक्षु म्हणजे या जगाला ज्ञानाच्या द्वारे बघणे, राईट. ज्ञानाच्या माध्यमातून बघणे. एक सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने न बघता त्याला एक ज्ञानाच्या दृष्टीने बघणे की हे जगत कसं आहे, काय आहे, राईट. आणि याच्या अगोदर जे 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत श्लोक 1 मध्ये, या सगळ्या 6ची जी उत्तर दिलीत श्लोक नंबर 2 ते 26 मध्ये ती उत्तर याच्यामध्ये कशी फिट बसतात आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये ते बघायचं आपण. तर ज्ञानचक्षु लिहून घ्या, तुम्हाला नंतर कळेल ते ज्ञानचक्षु, राईट. सो लाईक दॅट. सो नाव तुम्ही पहिला बोला माता. 13 ते 19 काय सांगितलं गुरुजी? ज्ञेयचे उत्तर. ज्ञेय ज्ञेय देयाचे उत्तर. दे नाही, ज्ञेय. ज्ञेयाचे उत्तर. ज्ञानातला ज्ञेय. हा, ज्ञेयाचे उत्तर. तर अशा प्रकारे या अध्यायाची विभागणी आहे 35 श्लोकांमध्ये. ओके, तर तुम्ही पहिला श्लोक ऑलरेडी वाचलेला आहे, श्लोक नंबर 1 आणि 2. सो बेसिकली ज्ञान मार्गामध्ये ह्या तुम्हाला टर्म्स दिसतील, राईट. ज्ञान मार्गामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. हे जे इथे शब्द तुम्हाला दिसत आहेत, प्रकृती, पुरुष, चेतना, हे सगळे आपल्याला ज्ञान मार्गामध्ये ऐकायला भेटतात. मग तुम्ही म्हणाल की ज्ञान मार्गाचा भक्ती मार्गाचा काय अर्थ आहे? सो बेसिकली ज्ञान मार्गानंतर भक्ती मार्ग स्टार्ट होतो, राईट. ऍडव्हान्स सिच्युएशन इज भक्ती मार्ग. म्हणजे बेसिकली हे एलिमेंटल गोष्टी आहेत ज्या एका भक्ताला माहिती पाहिजेत, राईट. एलिमेंट्स जे आहेत ते ABCD. म्हणजे आपण भक्ती करताना जर असं नाही की भक्ती याच्यावरती अवलंबून आहे, भक्ती ही केवळ भक्तीवरती अवलंबून आहे, परंतु भक्तीमध्ये ह्या टर्म्स आपल्याला जर माहिती असतील तर आपण भक्तीबद्दल विशेष चांगल्या प्रकारे लोकांना एक्सप्लेन करू शकतो. तर असं नाही की नुसतं पाठांतर करून एक्सप्लेन करू शकतो, पण तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग माहिती पाहिजे तुम्ही कुठे आहात आणि काय आहात, राईट. सो इट इज लाईक दॅट. अँड देन तर मग आता इथे जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला पहिले, तर तुम्हाला स्टेट दिसत आहे. अर्जुन जो प्रश्न विचारतो त्या प्रश्नामध्ये दिलेला आहे सरळ. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण मला या गोष्टींबद्दल माहिती द्या. काय? मला प्रकृतीबद्दल जाणायचं आहे, मला पुरुषाबद्दल जाणायचं आहे, मला क्षेत्राबद्दल जाणायचं आहे, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान आणि ज्ञेय, राईट. तर प्रकृती म्हणजे प्रकृती, आपण बघू काय असते एक्झॅक्टली प्रकृती, राईट. पुरुष म्हणजे पुरुष, भोक्ता. क्षेत्र म्हणजे फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटी, क्षेत्र ज्याच्यामध्ये तुम्ही राहता किंवा काम करता ज्याच्यावरती. क्षेत्रज्ञ म्हणजे त्या क्षेत्राला जाणणारा, म्हणजे बेसिकली जीवात्मा, राईट. आणि ज्ञान म्हणजे ज्ञान, यांच्याबद्दलची माहिती आहे जगाबद्दल आणि आध्यात्मिक जगाबद्दल. आणि ज्ञेय म्हणजे जे जाणण्या योग्य आहे त्याला ज्ञेय असं म्हटलं जातं, राईट. सो नाव याला असं पण म्हणू शकतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना
इम्पर्सनल प्रोसेस सीन फ्रॉम द पर्सनल पर्स्पेक्टिव्ह. कारण ज्ञान मार्ग कसा आहे, निराकार मार्ग आहे, राईट. या निराकार मार्गामध्ये लोक अशा व्याख्या करत असतात, चेतना, राईट, किंवा क्षेत्र किंवा क्षेत्रज्ञ. तर ह्या सगळ्या टर्म्स इम्पर्सनल किंवा निराकार अध्यात्म मार्गामध्ये वापरल्या जातात. मग ह्या सगळ्या टर्म्स जिथे दिलेल्या आहेत, जे निराकारवादी किंवा ज्ञानयोगी वापरतात, यांना भक्तियोगाने कसं बघायचं आपण, किंवा भक्तियोगी या गोष्टींना कसं बघतो, राईट. यांना भक्ती मार्गाच्या अँगलने कसं बघायचं हे आपण बघतो इथे. आणि मग त्याला इमिडिएटली भगवंत उत्तर देताना म्हणतात, ओके, अर्जुन म्हणतो की तुला हे 6 प्रश्न आहेत, ते इन्स्टंटली भगवंत याला उत्तर द्यायला चालू करतात. दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी बिगिन केलेला इदम शरीरम कोणते, राईट. भगवंतांनी उत्तर द्यायला जेव्हा चालू करतात तेव्हा सर्वात पहिले उत्तर देत आहेत, भगवान म्हणाले कोणते, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. सिंपल. भगवंत आपल्याला कन्फ्युज करायची त्यांची इच्छा नाहीये. कारण एवढं भक्तियोगाचं सुंदर विवेचन झाल्यावरती मग आता कशाला कन्फ्युज करायचं तुम्हाला पुन्हा. तुम्हाला सगळं कळलेलं आहे की मी जीवात्मा आहे, या जगात मी कशा प्रकारे कर्माच्या बंधनामध्ये आहे. मला इथून मुक्त व्हायचं असेल किंवा मला जर इथूनच मुक्त, जर आता ह्या शरीरामध्ये राहताना सुद्धा जर मला मुक्त अनुभव करायचा असेल तर मी काय केली पाहिजे, भगवंतांची भक्ती केली पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. मग हे आपल्याला कळलेलं आहे सगळं. मग आता आणखीन समजून घ्या की हा एक शेवटचा 6 अध्यायांचा सेक्शन म्हणजे अजून बोनस सेक्शन आहे आपल्याकरता. अजून आपल्या भक्तीला सॉलिडिफाय करण्याकरता, भगवंतांना आणखीन चांगल्या प्रकारे ग्लोरिफाय करण्याकरता, राईट. म्हणून भगवंत सिंपल सांगतात पहिले उत्तर देताना, बघ अर्जुन, या शरीराला काय म्हटलं जातं, क्षेत्र, बरोबर आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्टडी केलेलं आहे, हे शरीर आहे, बरोबर आहे. आणि या शरीरामध्ये जो राहतो आणि ह्या शरीराला जो जाणतो तो कोण आहे, क्षेत्रज्ञ, तो म्हणजे जीवात्मा, राईट. सो दॅट्स हाऊ भगवंत याला बिगिन करतात. याच पद्धतीला आपण सांख्य सुद्धा म्हणतो, राईट. त्याला याच पद्धतीला काय म्हटलं जातं, सांख्य असं सुद्धा म्हटलं जातं. सांख्य म्हणजे बेसिकली गोष्टींना मोजणे, आणि पूर्ण ज्ञानयोगाची प्रक्रिया म्हणजे गोष्टींना मोजून काढणे, राईट. अनालिसिस ऑफ नेचर इनटू इट्स कंपोनंट. म्हणजे आता समजा असे फॉर एक्झाम्पल, समजा इथे काहीतरी आहे, हे काय आहे, एक डस्टर आहे बोर्डचा, तुम्हाला दिसत नाहीये ना, हा आता दिसला, दिसतोय ना, मध्ये मध्ये दिसत असेल ते मागे बॅकग्राऊंड टाकलंय ना, त्यामुळे असं जादू दिसत असेल, दिसतो आणि गायब होतो, राईट. आता दिसतोय, ठीक आहे. तर याच्या आतमध्ये आता ही गोष्ट तुम्हाला दिसते की निळा हा एक डस्टर आहे, ठीक आहे. आता याला ठेवून देतो मी, ठेवून दिला. या डस्टर मध्ये तुम्ही बघाल की आता या डस्टरला आपल्याला काय करायचं आहे, याच्या कंपोनंट मध्ये डिव्हाइड करायचं की हे कशापासून बनलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. मी एकाला को होस्ट बनवतो, थांबा जरा. कोणाला को होस्ट बनायचं जाऊ द्या, ठीक आहे. अजून परत आवाज बनवू आपण. मी आवाज बंद करत झाले तो लेक्चर मध्ये इंटरप्ट होईल. ओके, हा डस्टर आहे, ठीक आहे. या डस्टर मध्ये हा डस्टर कशाने बनलेला आहे आता आपल्याला अनालाइज करायचं आहे. मग सर्वात पहिले निघेल पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, हे बेसिक तत्वांनी बनलेलं आहे, राईट. मग जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे अनालाइज कराल या 5 तत्वांमध्ये, सांख्य म्हणजे बेसिकली याला काय करायचं, ब्रेक करायचं आणि याला मोजायचं की कशापासून बनलेलं आहे. 1 2 3 4 5 गोष्टींनी बनलेलं आहे. आणि या 5 गोष्टी मोजल्यानंतर अजून पण गोष्टी त्याच्यामध्ये येतील की हा डस्टर कोणी तयार केला आणि डस्टर आला कुठनं, राईट. मग हा डस्टर कोणी बनवला, एका मनुष्याने बनवला, बरोबर आहे. अच्छा, मग मनुष्यामध्ये पण हेच 5 तत्व आहेत का, हो आहेत ना, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. पण मनुष्यानेच त्या 5 तत्वांनी बनलेले का नाही. त्या 5 तत्वाच्या पलीकडे त्याच्याकडे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, आणि याच्या पलीकडे मन, बुद्धी, अहंकार नाही, तो आत्मा आहे. अशा प्रकारे जेव्हा अनालाइज करत तुम्ही जाता, एका गोष्टीला घेऊन ब्रेक करत 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 त्याला म्हटलं जातं सांख्य. आणि हे सगळं मोजण्याचं कारण काय आहे. तुम्ही म्हणाल कशाला प्रभूजी एवढं सगळं मोजत बसता,
आपलं भक्तिशास्त्री ऑलरेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. आम्ही सगळे ऑलमोस्ट 100 आणि 90 मार्क्सनी पास होत असतो. त्यामुळे आमचं तर सगळं झालेलं आहे ऑलरेडी. आता काय मोजायचंय, पटकन आता याला आटवून टाका आणि संपवून टाका. राईट. सी, लक्षात ठेवा, जेव्हा आपण याला अशा प्रकारे ब्रेक ओपन करतो, हे अशा प्रकारे ब्रेक ओपन केल्याने, याला एलिमेंट मध्ये डिवाइड केल्याने काय होतं, आपल्याला एक अंडरस्टँडिंग येते. काय अंडरस्टँडिंग येते? हे जे भौतिक जगत आहे, हे भौतिक जगत आहे तत्वांनी बनलेलं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. राईट. हे सगळे भौतिक जगातील तत्व जेव्हा सेपरेट असतात, आता समजा हा एक डस्टर आहे किंवा एक मोबाईल आहे, हा मोबाईल मला आकर्षित करतो, बरोबर आहे का नाही? पण जेव्हा हा मोबाईल मी जेव्हा त्याचे घटक त्याला वेगवेगळे करून टाकेन, त्यातला पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, हे मला आकर्षित करतात का? आता माझ्यासमोर समजा पाण्याची बाटली ठेवलेली आहे. हरे कृष्ण. पाण्याची बाटली मला आकर्षित करते का? बिलकुल नाही करत. जोपर्यंत मला तहान लागत नाही तोपर्यंत, आणि जरी तहान लागली तरी पाणी प्यायला ठेवून दिलं साईडला, नो इफेक्ट. आता हवा आहे माझ्या भोवती सगळीकडे, हवा मला आकर्षित करते का? नाही करत. ठीक आहे, थंड हवा आली बरं वाटतं, गरम हवा आली बरं वाटत नाही, दुसरीकडे जाऊन थंड हवा परत घेतो किंवा नाही घेत, वॉटेवर. म्हणजे हे इलिमेंट्स स्वतः जेव्हा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्या प्राकृत अवस्थेमध्ये, हे घटक मला आकर्षित करत नाही तो. पण जेव्हा हे घटक एकत्र येतात, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, आणि याच्यापासून एक पुतळा बनतो मनुष्याचा. समजा आता हे शरीर आहे आपलं, हे शरीर कशाने बनलेलं आहे? पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू यांनी बनलेलं आहे, बरोबर आहे? अशा तर मला पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू आकर्षित करत नाही. परंतु जेव्हा हे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू एकत्र येऊन जेव्हा हे शरीर बनतं, बापरे, हे शरीर किती आकर्षित करतं आपल्याला. मग आता आपल्याला कळलं पाहिजे. आता क्वेश्चन आला पाहिजे तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना, की माती नुसती पडलेली आहे ती मला आकर्षित करत नाही, हवा आहे ती मला आकर्षित करत नाही, पाणी मला आकर्षित करत नाही, आकाश मला आकर्षित करत नाही. पण जेव्हा हे घटक एकत्र येऊन जेव्हा एखादा वस्तू बनते किंवा व्यक्ती बनते, हे शरीर बनते, हे शरीर मला आकर्षित करतं. मग मला प्रश्न आला पाहिजे की मला हे शरीर आकर्षित करत आहे की या शरीराच्या पलीकडे असणारी कुठली तरी गोष्ट ती मला आकर्षित करत आहे? कळलं का तुम्हाला काय चाललंय ते? मग आपल्याला कोण आकर्षित करत आहे? आयडियली, बेसिकली सांगायचं तर कोण आपल्याला आकर्षित करत आहे? बोला ना विदा माताजी. तुमचा पेपर भेटला मला. हा, 90 मार्क्स भेटला. आपल्याला कोण आकर्षित करत आहे? आत्मा आकर्षित करत आहे, बरोबर आहे? म्हणजे आपण जेव्हा या जगातील वस्तूंचं अनालिसिस करू, त्याचं पृथक्करण करू, तेव्हा आपल्याला कळेल की ऍक्च्युअली अट्रैक्ट करने वाला चीज जो है वो कोई जीवित व्यक्ति है. ये शरीर मुझे आकर्षित नहीं कर रहा है. आकर्षित कौन कर रहा है? अंदर बैठा हुआ आत्मा एक्चुअली. और आत्मा भी आकर्षित नहीं कर रहा है, उसके अंदर बैठा हुआ परमात्मा. एंड ऑफकोर्स परमात्मा, आत्मा हा परमात्माचा दास आहे, सेवक आहे. आणि परमात्मा काय आहे? हरी बोल. परमात्मा काय आहे? परमात्मा हा ऍक्च्युअली सगळ्यांना आकर्षित करणारा आहे, तुम्हाला, मला आणि सर्वांना. राईट. म्हणून याचं ना असं एलिमेंट अनालिसिस करणं जरुरी असतं. मग आपल्याला कळतं की ओके, आता समजा तुम्हाला मी डस्टर दाखवला, अजून एखादी आकर्षक गोष्ट काय दाखवायची? काय दाखवायचं? गुलाबाचं फूल. ठीक आहे, इथे नाहीये. गुलाबाचं फूल आपल्याला आकर्षित करतं ना, बरोबर? प्रियंका कांबळे माताजी आकर्षित करतं का? हरे कृष्ण. नाही करत? करतं. आता म्हातारे झालो आपण तर आपल्याला आकर्षण येणार नाही जास्त. त्याची किंमत कॉलेज डेज मध्ये गेलेली आहे. राईट. कॉलेज डेज झाले किंवा जे डेज होऊन गेले सगळे, तेव्हा एक गुलाबाचं फुल दिसलं तर वा किती सुंदर फुल. पण ते फूल सुंदर का आहे त्याचं आपण कारण विचारत नाही. त्याला 2 ऍस्पेक्ट आहेत. एक तर फूल सुंदर आहे का आपलं विचारलं पाहिजे की हे फूल पण कशाने बनलेलं आहे? पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. हे मला सेपरेट एलिमेंट्स आकर्षित करत नाहीत, पण हे फूल आकर्षित करतं.
मग हे फूल कसं बनलं आणि कुणी बनवलंय फूल? फूल म्हणजे मूर्ख म्हणून बनणे, फुल FOOL इंग्लिशमध्ये फुल. फुलाला बघून फुल होणे, राईट? म्हणजे फुलाला बघून मूर्ख बनणे. मग हे फूल जर मला आकर्षित करत आहे, पण ह्या फुलाचं जेव्हा मी पृथक्करण करेल तेव्हा दगड माती तर मला आकर्षित करत नाही, हे फूल मला आकर्षित करते. म्हणजे काहीतरी आता काय झालेलं आहे, ह्या फुलाला एकत्र कोणीतरी आणलंय, याचे जे काय सगळे घटक एकत्र आले आणि त्याच्यामध्ये एक रंगीत फूल तयार झाले. म्हणजे हे फूल बनवणारा कोण आहे किंवा ह्या फुलामध्ये कोण आहे, राईट? त्याच प्रकारे हे फूल कुणी दिलेलं आहे त्याच्यावरती पण ठरतं ना. हरे कृष्ण. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही रस्त्याने चालतो तर आम्हाला असे कितीतरी फुलवाले दिसतात, कोणी फुलाचं ते असतं ना बुके काय म्हणतात ते घेऊन, आम्हाला तर आकर्षण होत नाही. पण तोच फुलाचा बुके जर त्या व्यक्तीने तुम्हाला उचलून दिला ज्याच्यावर तुमची आसक्ती असेल तर हरे कृष्ण, मग काय? मग तुमच्या करता तो फुलाचा बुके काय होतो? महाप्रसाद. आता ह्याला सोडायचंच नाही. आय मीन टू से, समजा भगवंतांचा हार आहे, महागार्लंड, राईट? सो इट बिकम्स महाप्रसाद, राईट? वी कांट रिजेक्ट इट. सो सिमिलर, म्हणजे बघा, हे सांगण्याचा अर्थ असा आहे, ह्या अध्यायांचा आणि पुढे येणाऱ्या 6 अध्यायांचा सारांश असा आहे की अशा प्रकारे गोष्टींना अनालाइज करायचं, आपण बघायचं की ह्या जड पदार्थांच्या पलीकडे एक जिवंत आत्मा आहे आणि ज्याच्यामुळे या शरीराला चालना भेटत आहे. हे शरीर जेव्हा मुर्दा होऊन खाली पडतं त्याला कोणी आकर्षित करतं का? तुम्ही कधी होता आकर्षित? डेड बॉडीला कोणी आकर्षित होतो का? हरे कृष्ण. ज्या बॉडीला तुम्ही आता एवढं जोपासता, एवढं प्रेम करता, ज्याला एवढं म्हणजे तुमच्या आसपास आजूबाजूला जे लोक उभे आहेत किंवा राहत आहेत सध्या, यांच्यावर तुम्ही एवढा जीव लावता, त्याच्यातनं जर तो व्यक्ती निघून गेला, आत्मा, त्या शरीराला काही किंमत राहते का? आय मीन टू से, किंमत म्हणजे मी असं म्हणत नाही की भक्तांची बॉडी ही आध्यात्मिक बॉडी असते, राईट? माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की इन जनरल एक भौतिकवादी व्यक्ती जेव्हा या शरीरावरती एवढा आसक्त असतो, पण त्या शरीरामधनं जेव्हा आत्मा निघून गेला त्या शरीराला कोणी किंमत देतं का? लोक म्हणतात लवकर जाळ, लवकर जाळ, वास येतोय, वास येतोय. हरे कृष्ण. मग आता 1 दिवसापूर्वी तर एवढं प्रेम होतं, 1 दिवसानंतर एवढं प्रेम कसं का नष्ट झालं? वाय? बिकॉज एलिमेंट्स त्यातनं आता डिस्पर्स झाले. ज्या एलिमेंट्स एकत्र येऊन एक बॉडीला जिवंत बनवला होता आत्म्यानी, तो आत्मा तिथनं निघून गेला आणि आता बॉडी स्कॅटर झाली. मग आपल्याला कळतं की ऍक्च्युली मला जगामध्ये कशापासून आकर्षित व्हायचंय? मला या शरीराशी आकर्षित व्हायचं नाहीये. या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याच्यामुळे या शरीराला चालना भेटत आहे, आत्म्यामुळे शरीराला काय भेटत आहे? सुंदरता येत आहे, राईट? आणि आत्म्याला सुंदरता कोण देत आहे किंवा आत्म्याला चालना कोण देत आहे? कोण देत आहे आत्म्याला चालना? परमात्मा. मग आपल्याला कळलं पाहिजे की राधा गोपीनाथ शिवाय ये जो मुर्दा बैठा है इस शरीर के अंदर, ये मुर्दा ही है एक्चुअली. जब भगवान चालना देते तो ये चलता है, राईट? अशा प्रकारे ह्या जगातनं आपण असं प्रवास करत 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 वरती भगवंताकडे पोहोचायचं असतं. दिस इज द प्रक्रिया ऑफ ज्ञान मार्ग, राईट? ही ज्ञान मार्गाची काय आहे? प्रक्रिया आहे आणि असायचा सारांश आहे. पुढे जसं आपण जाऊ तसंच हे येत जाईल. आणि ह्या चॅप्टर टायटलला अनालाइज करताना याला सुंदर प्रकारे आपल्या आचार्यांनी कमेंट दिलेलं आहे. तुम्हाला दिसेल तिथे लिहिलेलं. सगळ्यांना सारांश कळला आपण काय करतोय ते? पुढचे 6 अध्याय आपण काय करणार आहोत त्याचा सारांश तुम्हाला कळलं का? नाही कळलं, रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर. हरे कृष्ण. ठीक आहे. याला टायटल देताना प्रभुपादांनी टायटल दिलेलं आहे क्षेत्रज्ञ विभाग योग, आणि खाली लिहिलंय प्रकृती, पुरुष आणि चेतना, राईट? हे 3 गोष्टी आहेत तरी काय? प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे आणि चेतना काय आहे, राईट? तर याला अनालाइज करताना असं म्हटलं जातं, चेतना म्हणजे चेतना. एक एक करत जाऊया आपण. चला प्रकृती घेऊया. प्रकृती म्हणजे काय? हे जगत. ठीक आहे. तर 3 टर्म तुम्ही ऐकले असतील, जगत, जीव और जगदीश. पाहिजे तर लिहून घ्या. जगत, जीव और जगदीश, 3 एलिमेंट आहे. जगत, जीव और जगदीश. ठीक आहे. जगत म्हणजे बेसिकली मटेरियल नेचर किंवा प्रकृती. ठीक आहे. किंवा क्षेत्र, यालाच म्हटलं जातं क्षेत्र. जगत, मटेरियल नेचर अथवा प्रकृती किंवा क्षेत्र. ठीक आहे. दॅट इज जगत किंवा इथे दिलेली प्रकृती. मग आता क्षेत्र 2 प्रकारचे असू शकतात. आता ही जी माझं शरीर आहे, हे माझं शरीर, हे क्षेत्र आहे का? क्षेत्र आहे ना, आहे की नाही? आणि मी जिथे बसलेलो आहे या ऑफिसमध्ये, हे क्षेत्र आहे की नाही?
हा, दोन्ही क्षेत्र आहेत, बरोबर आहे, दोन्ही काय आहेत, क्षेत्र आहेत. देन नेक्स्ट जीव. जीव म्हणजे काय, सॉरी पुरुष. पुरुष म्हणजे काय, इथे सध्या पुरुष म्हणजे जीव. तर ऍक्च्युली जीव पुरुष नाहीये. पुरुष कोण आहे, पुरुष भगवंत आहेत, राईट. कारण भोक्ता जो असतो त्याला पुरुष म्हटलं जातं. परंतु इथे असं का म्हटलेलं आहे याला पुरुष, कारण जीव पुरुष बनण्याचा प्रयत्न करत आहे. खोटा, त्याला मराठी म्हणतात खोटारडा. राईट. म्हणजे तो स्वतःला खोटं बोलून मी पुरुष आहे, मग ठीक आहे चल भाऊ तू पुरुष आहे, मग त्याला शास्त्र म्हणतात चल तू पुरुष आहे, ठीक आहे. इसे जर पुरुष कहते हैं यहाँ पे. मग या पुरुषला म्हटलेलं आहे जीव, किंवा ह्यालाच म्हटलेलं आहे क्षेत्रज्ञ. यालाच काय म्हटलेलं आहे, क्षेत्रज्ञ, ठीक आहे. आणि तिसरी जी टर्म आहे चेतना. सॉरी मी तुम्हाला कन्फ्युज केलं. मी पहिले काय सांगितलं, सर्वात पहिले एक एक रिवाइज करा. पहिले काय सांगितलं, काय काय लोकांचा क्षेत्र, काय काय लोकांच्या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याला रिपेअर करा. ठीक आहे, क्षेत्र. हा, पहिले सांगितलं मी तुम्हाला. ऍक्च्युली इथल्या टर्म्स पकडा. कुठल्या पकडा माहितीये का, तिथनं पकडा, आपल्या पुस्तकात भगवत पकडा. हा, बस कळलं, भावना पोचल्या, ठीक आहे. प्रकृती म्हणजे त्यालाच लिहूया तुम्ही जगत किंवा क्षेत्र, ठीक आहे. नंबर 1. सेकंड आपण दिलेलं आहे इथे पुरुष म्हणजे ऍक्च्युली पुरुष. मी तुम्हाला उलट सांगितलं, त्याला पण पुरुषच म्हणतात जीवात्म्याला, पण सध्या आता हे पुरुष लिहा. पुरुष म्हणजे सध्या किंवा तुम्ही असं लिहिले ना, जगत जीव जगदीश, असं 3 लाईनीमध्ये लिहिले ना, ठीक आहे. थांबा माईक म्यूट करा. हा, तुमच्या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, पुन्हा चालू होतोय. एक व्हॉलेंटियर शोधायला लागेल मला नंतर म्हणायचं. माझा आवाज ब्रेक होतोय, बाकी लोकांना आवाज येतोय का? नाही, माझं क्षेत्र इथे बरोबर आहे, मला तर इंटरनेट कनेक्शन फुल आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी, ठीक आहे, त्याला रिपेअर करा. ठीक आहे. तर तुम्ही असं लाईनीमध्ये लिहिलेलं आहे जगत, जीव आणि जगदीश. जगत तुम्ही लिहून घेतलं. जगत झाल्यावरती सेकंड आहे तुम्हाला दिलेलं तिथे जीव. त्या जीवालाच म्हणतात क्षेत्रज्ञ, किंवा त्यालाच म्हणतात पुरुष, ठीक आहे. पण हा पुरुष तो पुरुष नव्हे जो तिथे गीतेमध्ये लिहिलेला आहे. इथे त्याला म्हणणार तुम्ही चेतना. तर गीतेतली जी चेतना आहे ना, सेकंड टर्म, ती तिथे लिहायची चेतना. कारण चेतना कोण आहे, आपण आहोत, राईट. भगवंत पण चेतना आहेत, पण ती साधी चेतना नाही, ती परम चेतना आहेत. आणि थर्ड टर्म जगदीश जी तुम्ही लिहिलेली आहे, जगदीश, त्याला म्हणतात प्रकृती पुरुष. त्या पुरुषामधला हा पुरुष आहे तो, त्या तिघांमधला. आता झालं क्लिअर. तिन्ही टर्म तुम्हाला मी लिहून दिल्या पॅरलल. तिथे ते दिलेले 3 टर्म्स आहेत, प्रकृती, पुरुष आणि चेतना. प्रकृती म्हणजे जगत, ठीक आहे. आणि चेतना म्हणजे जीव, आणि पुरुष म्हणजे जगदीश. जगत, जीव आणि जगदीश. आणि याला इंग्लिशमध्ये एकदम साधा आहे, कारण इंग्लिशमध्ये सिम्पल हे होतं. नेचर म्हणजे नेचर जगत, कॉन्शियसनेस म्हणजे चेतना, राईट. आणि एन्जॉयर म्हणजे पुरुष, म्हणजेच जगदीश. तो बेसिकली इथे जे तुम्ही दिलेलं ना मराठीमध्ये प्रकृती, पुरुष, चेतना, त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे नेचर, एन्जॉयर अँड कॉन्शियसनेस, ठीक आहे. नेचर, एन्जॉयर, कॉन्शियसनेस. सो नेचर इज नेचर, प्रकृती. आणि चेतना म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे जीव. आणि पुरुष, कारण पुरुष काय आहे, एन्जॉयर आहे, म्हणून तो पुरुष जगदीश, भगवंत. क्लिअर. या 3 टर्म दिलेल्या आहेत. या 3 टर्म बद्दल आपल्याला या पूर्ण याच्यामध्ये विश्लेषण करायचं, आणि इव्हेंच्युअली 6 अध्यायांमध्ये, ठीक आहे. जगत, जीव, जगदीश. सो ओके. नाव आता जेव्हा भगवान त्याला उत्तर देतात, तेव्हा उत्तर देताना सर्वात पहिले भगवंताने उत्तर दिलेलं आहे, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते, आणि या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते, राईट. तर व्हेरी सिम्पल डेफिनेशन आपण गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या श्लोक नंबर 11 ते 30 मध्ये स्टडी केलेला आहे विस्तारामध्ये. आत्मा कोण आहे आणि आत्म्याची लक्षणं काय आहेत, आत्मा कुठे राहतो, राईट.
मग आता आपल्या सगळ्यांचं आपापलं क्षेत्र आहे. हे शरीर म्हणजे काय आहे? क्षेत्र आहे. आणि आपापल्याला हे सगळं क्षेत्र कसं भेटलेलं आहे? आपल्या आपल्या पूर्वकर्मानुसार भेटलेलं आहे. तर कोणी पोपट आहे, कोणी मांजर आहे, कोणी गाय आहे, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे. आणि हे सगळं क्षेत्र आपापल्या कर्मानुसार इव्हॉल्व्ह झालेलं आहे. राईट. आपापल्या कर्मानुसार म्हणजे आपण या जन्मामध्ये जे काही कर्म करणार त्यानुसार आपल्याला पुढच्या जन्मामध्ये तसं पर्टिक्युलर क्षेत्र भेटलं जाणार. तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे तर पुन्हा गीतेची रिव्हिजन चाललेली आहे. हरे कृष्ण. कारण आपण हे स्टडी करत आलोय. राईट. पहिल्या 6 अध्यायामध्ये आणि मधल्या 6 अध्यायामध्ये. तर इट इज काइंड ऑफ रिव्हिजन ऑल्सो, पण याच्यामध्ये गोष्टी ऍड होतील नवीन नवीन. राईट. मग आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जिज्ञासा होती. या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते. हे शरीर म्हणजे बद्ध जीवाचे काय आहे? कार्यक्षेत्र आहे. आणि प्रभुपाद त्याला एलॅबोरेट करतात, जीव या संसारामध्ये गुरफटलेला असतो व तो भौतिक प्रकृतीवरती प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. त्याच्या क्षमतेनुसार म्हणजे काय? त्याच्या कर्मानुसार. राईट. आपले जे काही पूर्वकर्म असेल ती आपली कॅपॅसिटी आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळे शरीर भेटलेलं आहे. हे कार्यक्षेत्र म्हणजे शरीर होय. आणि शरीर म्हणजे काय? अँड सो फोर्थ. प्रभुपाद त्याला एलॅबोरेट करतात की हे इंद्रियांनी बनलेलं आहे. जेव्हा बद्ध जीवाला इंद्रिय भोग करायची इच्छा असते तेव्हा, आणि इंद्रिय भोग घेण्याच्या त्याच्या कुवतीनुसार म्हणजे काय? पुन्हा कर्मानुसार. तुम्हाला गुलाबजामुन खायची इच्छा आहे, तुम्हाला गुलाबजामुन भेटेल की नाही भेटेल कोण ठरवेल? हरे कृष्ण. आपले पूर्वकर्म. राईट. त्याचप्रमाणे ज्याचं अन्न ज्याला आहे त्याला तेच भेटणार. समजा जर कुत्र्याने जर गुलाबजामुन खायचा विचार केला तो खाऊ शकत नाही, किंवा त्याला भेटणार पण, खायची इच्छा जरी असेल त्याला भेटणार पण नाही. गुलाबजामुन कोण वाटेल? कोणी वाटतं का गुलाबजामुन? नाही ना. लोक काय वाटतात? उरलेला भात किंवा भाकरीचा तुकडा, हा ठीक आहे खाऊन घ्या. ते त्याचं कर्म झालं, त्याला त्या कर्मानुसार भेटतात गोष्टी. राईट. ऑफकोर्स त्यानंतर प्रॉपर लिहितात बघा, नंतर एक लाईन सुंदर दिलेली आहे, म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. आता जो मनुष्य स्वतःच्या शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. त्याला आत्मा नाही म्हणत. धृती गोविंद माता, तुम्हाला समजलं का? जो हे जे शरीर आहे ते काय आहे? क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये जो निवास करतो त्याला काय म्हटलं जातं? मालती नाईक माताजी काय म्हटलं जातं त्याला? क्षेत्रज्ञ. त्याला आत्मा नाही म्हटलेलं. तुम्ही म्हणाल की याला आत्मा का नाही म्हणत? याला आत्मा का म्हटलं नाही? कारण हा अजून आत्मा म्हणून स्वतःला समजत नाही की मी आत्मा आहे. म्हणून बघा, तुम्ही कधी कधी म्हणता ना, ए टॅक्सी वाला इधर आ जाओ. हरे कृष्ण. टॅक्सी वाला मतलब क्या है? उसका कुछ नाम रहेगा ना. तो तुम्ही म्हणाल, अरे दिलीप सर आइए ना प्लीज, जरा लेके चलिए ना. कारण त्याने आइडेंटिफाई केलं स्वतःला की मैं टॅक्सी हूं, उसको इसलिए कहते टॅक्सी वाला. भेल वाला, दुकान वाला. ड्राइवर को ड्राइवर बोल सकते हैं, उसका नाम भी पुकार सकते, राइट. लेकिन ड्राइवर क्यों बोलते? क्योंकि ही इज आइडेंटिफाइंग आई एम ड्राइवर. कळलं का तुम्हाला? दिस इज प्रोसेस ऑफ ज्ञान. म्हणून भक्ती फार सोपी असते. सेम गोष्ट आहे पण त्याला फिरून फिरून सांगतात. राईट. सो लाईक दॅट प्रभुपाद असं म्हणतात तिथे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधील भेद जाणणे फारसे कठीण नाही. आणि प्रभुपादाने ते विस्तार केलेले जे आपण ऑलरेडी 11-33 मध्ये स्टडी केलेल्या दुसऱ्या अध्यायात. प्रभुपाद मध्ये लिहितात देहिनुस्मे यथा देहे. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे. या सर्व क्षेत्रज्ञाच्या काय आहेत? उपाधी आहेत. परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून भिन्न असतो. आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की वापरलेल्या वस्तूपासून आपण भिन्न आहोत. त्याचप्रमाणे थोडंसं चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. आणि याला एकदम क्लासिक डेफिनेशन देताना म्हणतात, चित्तरंजन प्रभू म्हणतात की अगर आपको जानना है कि आप मन नहीं है, आप शरीर नहीं है, तो आप कैसे पता करेंगे? त्याला एक सुंदर त्याने टेस्ट दिलेली आहे. से फॉर एक्झाम्पल ज्ञानीची प्रक्रिया आहे, ज्ञान योगाची प्रक्रिया. राईट. तसं आपण चॅन्टिंग केल्याने आपण समजू शकतो की मी शरीर नाही आहे. पण एक्झॅक्टली अपोजिट नेचर ह्या मनाचा आहे आणि आपला आहे. जे मनाला हवंय ते आपल्याला ऍक्च्युली नकोय. बरोबर आहे का नाही? आणि आपण जेव्हा जे आपल्याला हवंय
जेव्हा ते आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा मन त्याला रिबेल करतं, मन म्हणतं की नाही 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 नाही. आता समजा आपण चॅन्टिंग करायची आपल्याला, तर आपण आत्म्यावर आपल्याला माहिती आहे की चॅन्टिंग केली पाहिजे, आपण ऐकलेलं आहे प्रभुपादांकडून, आणि आपण चॅन्टिंग करायला जातो, पण मन काय म्हणतं नाही 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 नाही, चॅन्टिंग करना है अभी नहीं करना है, थोड़ी देर की बात करना. राइट. म्हणजे आपण विचार केला पाहिजे की म्हणजे ओ इसका मतलब क्या है, इसका मतलब मन एक अलग एंटिटी है और मैं अलग हूं. अगर हम दोनों एक होते तो मेरी इच्छा उसकी इच्छा होती, बरोबर आहे का नाही. तुम्हाला कळलं की नाही कळलं. म्हणून काय काय आता आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येण्यापूर्वी जेव्हा आपण, अच्छा आपका नाम क्या है, मेरा नाम रमेश है. आप कौन है, मैं रमेश हूँ. ये शरीर मैं हूँ, ये मन मैं हूँ, आत्मा तो मुझे मालूम नहीं, ये मैं हूँ, मैं रमेश. पण आपल्याला आता कळलेलं आहे की रमेश हा रमेश नाहीये, रमेश ही काय आहे, उपाधी आहे. आणि रमेशला जेव्हा चॅन्टिंग करायची असते ना, म्हणजे आतमध्ये बसलेल्या आत्म्याला, तेव्हा तो जो दुसरा रमेश आहे, जी उपाधी आहे, ती म्हणते नाही 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 चॅन्टिंग नाही करणे का. म्हणजे काय, मी या शरीरापासून काय आहे, टोटली वेगळं आहे. जर हे मन असतो किंवा शरीर असतो, जर मला जे पाहिजे ते मी भेटलं असतं ना. मन माझ्या विरुद्ध जात आहे, मन मला रिबेल करत आहे, म्हणजे मन वेगळं आहे, मी वेगळं आहे, हे क्लिअर झालं. राईट. सो दिस इज हाऊ लाईक दॅट. आणि ऑफकोर्स देन प्रभुपाद पुढे खाली एलिब्रेट करतात लास्टच्या पॅरेग्राफ मध्ये. बोला माताजी. प्रभूजी, जर आपलं नाव उपाधी असेल आहे आणि आपण त्या नावाने ओळखले जाणार, तर मग मला म्हणजे हा थोडा आवड क्वेश्चन असेल कदाचित, पण मला असं वाटतं की मग जेव्हा दीक्षा घेतली जाते तेव्हा मग आपली नावं कशी मोठी बदलतात, त्या नावाला काही अर्थच नसेल. आपल्या भौतिक नावाला अर्थ नसतो, आपल्या आध्यात्मिक नावाला अर्थ असतो. से फॉर एक्झाम्पल, आता माझं नाव आहे तरुण गौरांग दास, मग माझं नाव तरुण गौरांग. आता तरुण गौरांग कोण आहे, मी आहे का. तरुण गौरांग कोण आहे. अरे हेच तर प्रॉब्लेम आहे ना, दॅट इज द प्रॉब्लेम. किंवा आपण अजून एक नाव घेऊया. राईट. अजून काय नाव आहे इथे, हा परम करुणा देवीदासी. आता तुम्ही मला सांगा, परम करुणा ही परम करुणा आहे, म्हणजे परम करुणा कोण आहे सांगा मला आता. किंवा उज्ज्वला कांता, उज्ज्वला कांता कोण आहे. किंवा मधुसूदन प्रिया. हा सेवा. बोला 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 माताजी. प्रभूजी, आपल्याला व्यवहारात आपल्याला त्याचा उपयोग करता येईल म्हणून त्यासाठी आपल्याला नाव असतं. चुकीचं. म्हणजे आपल्या मध्ये वगैरे किंवा आपण जीवन जगण्यामध्ये जे आपले काही व्यवहार असतात. तुम्ही आता ज्ञानयोगी झालेले आहात सगळे. आपल्याला भक्तयोगी व्हायचंय. हा येस, आपल्याला भक्तयोगी व्हायचंय. बोला उज्ज्वला कांता माताजी. प्रभूजी, म्हणजे आपले दीक्षित नाव येते म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला परमात्माला उद्देशून म्हटलेलं नाव आहे का. हरे कृष्ण. तुमची दीक्षा झाली, तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे हा, मग तुम्ही विचारलं नाही अजून, तुमच्या जानकीनाथ प्रभूंना विचारलं नाही तुम्ही. हा, तुम्ही विचारलं पाहिजे की प्रभूजी माझा नावाचा अर्थ तरी आहे काय माझा. राईट. बोला श्री राधा. स्टोरी करता येऊ शकतं ना, त्यांनी ते नारायण ठेवलं होतं नाव मुलाचं. मग इन फ्युचर कोणी आपली नावाची दोघांच्या रिलेटेडच आहेत, आपण ती इनडायरेक्टली आपण भगवंतांचं स्मरणच करतोय. म्हणजे तरुण गौरांगड तुम्ही म्हणताय भगवंतच आहेत ना. बाकी कोणी त्यांची नाव ती राधाला रिप्रेझेंट करतात. आपण जेव्हा राधे घेतो नाव तेव्हा भगवंत लगे राहा बोललं तरी भगवंत बघतात की कोणतरी राधाबाईंचं नाव घेत आहे. तर हे कसंही असू शकतं की आपण भगवंतांना बोलवतोय, त्यांना असं आवाज येतोय. बरोबर, भगवंताचे नाव आहेत. हरे कृष्ण. बोला परम करुणा माताजी. आपल्याला ही जी नावं मिळालेली दीक्षाच्या, ही आपल्याला गुरु महाराजांनी दिलेली आहेत. ही नावं आध्यात्मिक जगतातली नावं आहेत आपल्याला मिळालेली, आणि जे आपल्या अगोदरची नावं असतात त्या भौतिक जगातली नावं असतात. बरोबर, एकदम कट टू कट ट्रान्सलेशन केलं तुम्ही.
कारण की ते महाराजांनी दिलेलीत ना, काहीतरी विचार करूनच दिली ना ती नावं आपल्याला उपाधी. करेक्ट करेक्ट. ट्रान्सलेशन केलं तुम्ही पण बरोबर केलं ट्रान्सलेशन, करेक्ट. पण त्याचा मर्म माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्याला भक्तिशास्त्री पुरा करायला वेळ लागलेला आहे. हरे कृष्ण. ठीक आहे. तर सी, हे आपल्याला कळलं का पहिले, मी हे शरीर नाहीये, मी वेगळ्या शरीरापासून. मी कोण आहे? आत्मा आहे. मग तुम्ही मला सांगा, हे जे नाव आहे तरुण गौरांग दास, याच्यामध्ये आत्मा कुठे मला सांगा. कारण तुम्ही म्हणता की तरुण गौरांग हे भगवंताचं नाव आहे, राईट. कारण चैतन्य महाप्रभू हे तरुण होते आणि ते नित्य नियम नित्य तरुण राहतात ते. जसं भगवंताचं अजून एक नाव आहे तरुण कृष्ण, किंवा राधाराणीचं नाव आहे तरुणी, राईट. कारण राधाराणी कधी म्हातारी होत नाही आपल्यासारखी. किंवा कृष्ण कधी म्हातारे होत नाही, किंवा चैतन्य महाप्रभू कधी म्हातारे होत नाही, म्हणून त्यांचं नाव हे आध्यात्मिक, म्हणजे आध्यात्मिक तर आध्यात्मिक सगळं आहे. मग याच्यामध्ये मी कुठे आहे? दास किंवा दासी. दास. आता कळलं तुम्हाला? ते तर आहे. म्हणजे आधी तर कर्मकांडीच असतात नाव, परंतु हे खरं म्हणजे परम करुणा माताजी म्हणतात ते खरं आहे, आणि पुढे दास लावलेलं असतं, म्हणजे आपण भगवंतांचे दास आहोत. करेक्ट. मेन खरं हे आहे. हा, मग आता कमिंग बॅक टू सुखदालाड माताजींच्या प्रश्नाकडे. सुखदालाड माताजी म्हटले की भौतिक जगामध्ये जर जे नाव आहे ते मी नाहीच आहे, मग त्याला काय अर्थ आहे नाव ठेवून, ते निरर्थक आहे, बरोबर आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं नाहीये. कारण इथे जेव्हा मला म्हटलं जातं तरुण गौरांग दास, किंवा मधुसूदन प्रिया देवी दासी, किंवा गोपीगण देवी दासी, किंवा सेवा गुण लीला दासी, हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. आपलं सर्वांचं वास्तविक स्वरूप काय आहे? जेवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास किंवा दासी, बरोबर आहे. पण जेव्हा मला म्हटलं जाईल तरुण गौरांग दास, हो यस आई एम दास, तो तरुण गौरांग मेरा नाम नहीं है, तरुण गौरांग भगवान का नाम है, और आगे जो दास लगा है वो उनका दास है. आता स्पेसिफिक तरुण गौरांग किंवा उज्ज्वला कांता हे नाव काय दिलेलं आहे त्याचं उत्तर त्याने दिलं. कोणी दिलं उत्तर? हा, परम करुणा माताजीने दिलं की ते गुरु महाराजांनी ठरवलं. आई थिंक ये चैतन्य महाप्रभु की लीला में ज्यादा आनंद लेता है, तो ये चैतन्य महाप्रभु का सेवक है. आय थिंक ये गोपीगण म्हणजे गोपी जे गोपी आहेत त्या गोपींचा जो समूह आहे, राईट, यांच्यामध्ये ती सेविक आहे म्हणून गोपीगण. किंवा मधुसूदन प्रिया, मधुसूदन भगवान आहे ना, उनकी बहुत प्रिय, मतलब यांना फार प्रेमळ आहेत भगवंत, राईट, त्यांची दासी आई. तुम्हाला कळलं का? सुखदालाड माताजी तुम्हाला कळलं? हो. इतके लवकर कळलं? हो, म्हणजे प्रश्न तोच पडला, जे नावात जर काही अर्थ नसेल तर मग पुन्हा नाव बदलण्यामध्ये. म्हणून महाराज नेहमी म्हणतात की ऍक्च्युली आपल्या नावामध्ये बाकी सगळं बघण्यापेक्षा दास दासी हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. बाकी सगळे डिटेल्स आहेत. आणि ऍक्च्युली आता आपल्याला नावं दिलेली ते असा अर्थ नाही की आता म्हणजे आता समजा एखाद्याचं नाव असेल, माझं जसं नाव आहे तरुण गौरांग, असा अर्थ नाही की मी एकदम चैतन्य महाप्रभूचं नित्य निकट परिकर आहे, असा अर्थ नाही त्याचा. आय कॅन हॅव एनी रसा, माझा कुठला रस आहे मला माहित नाही अजून. आपण जेव्हा भक्तीमध्ये प्रगत होऊ तेव्हा आपल्याला कळेल. किंवा एखादं नाव असतं राधा राणी देवी दासी, त्याला काय वाटतं की राधाराणीच्या जवळ बसून राधाराणीची सेवा करतात, ती नॉट नेसेसरी. ती कोणाची पण सेविका असू शकते आध्यात्मिक जगामध्ये. कारण आध्यात्मिक जग एवढं ऍब्सोल्यूट आहे. तुम्ही राधाराणीच्या जवळ सेवा करत असाल, किंवा यशोदाची सेवा करत असाल, किंवा एखाद्या मंजरीच्या सेवेमध्ये असाल, सगळे हे समान स्तरावरती सेवा करत असतात. बिकॉज आध्यात्मिक जगत एवढं ऍब्सोल्यूट आहे, राईट. सो लाईक दॅट, अशा प्रकारे हे आपल्याला नाव दिलेलं असतं, राईट. लास्टच्या पॅराग्राफमध्ये प्रभात म्हणतात तात्पर्याच्या, भगवद्गीतेच्या प्रारंभिक 6 अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ जीव आणि ज्या स्थिती योग्य तो भगवंतांना जाणू शकतो त्याचे वर्णन करण्यात आले आहे, राईट. ते आपण स्टडी केलं होतं. अष्टांगयोगची प्रक्रिया कंक्लूड केली होती. बहुनाम जन्माना म्हणते ज्ञानवान प्रपद्यन्ते. नंतर प्रभुपाद लिहितात, भगवद्गीतेच्या मधल्या 6 अध्यायामध्ये भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा व परमात्मा यांतील संबंधांचे वर्णन करण्यात आले होते, बरोबर है. कि जीव और भगवान किस तरह से एक दूसरे से निकट जुड़े हुए हैं, एक दूसरे से कितना प्रेम करते हैं, उन दोनों में कितना प्रेम का संबंध है. त्यानंतर तसेच भगवंतांचे श्रेष्ठ स्वरूप आणि जीवांच्या स्वरूपाच्या निश्चित रूपाने या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे, राइट. आता हे वर्णन मग आता विस्तारामध्ये या अध्यायामध्ये येईल की जीव कौन है, जीव इस जगत में कैसे आता है, कैसे फंसता है, यहाँ से कैसे बाहर निकल सकता है. दीज आर ऑल टॉपिक्स ऑफ ज्ञान योग, राइट. आणि प्रभुपाद लिहितात, जीव हे सर्वच परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात, बरोबर आहे. वी आर नेव्हर इंडिपेंडेंट, आपण ऑलवेज
डिपेंडेंट आहोत. पण आपल्याला काय वाटतं, मैं स्वतंत्र हो और वही हमारे दुःख का कारण आहे. पुण्यकर्माने ते लोक प्रबुद्ध झाल्यावर ते अर्थात जिज्ञासू आणि ज्ञानी हे आपण 7व्या अध्यायात बघितलेलं आहे. ते भगवंताकडे जातात, याचे वर्णन झालेले आहे. आता प्रभू सांगतात, आता 13व्या अध्यायाच्या प्रारंभापासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो, सकाम कर्म, ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात याचे विवरण करण्यात येईल. हा सारांश आहे पुढच्या 6 अध्यायांचा. जीवात्मा हा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी तो कोणत्या ना कोणत्या रीतीने त्याचा देहाशी संबंध येतो याचेही विश्लेषण करण्यात येईल. एकदम पूर्ण म्हणजे एवढं एक्झॉस्टिव्ह नाही आहे लाईक भागवतम, बट जे 11 एलिमेंट आहेत, मन 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि शेवटला आत्मा, असं त्याचं विश्लेषण करण्यात येईल. राईट, समथिंग लाईक दॅट. आणि प्रभुपाद आणि ह्या ज्ञानाचा अशी लक्षात ठेवा, या ज्ञान योगाचा एवढा सगळा अभ्यास करण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला समजून घ्यायचं आहे की मनुष्य योनी जी आहे 84 लाख योनींमध्ये, ही सर्वात इव्हॉल्ड ऍडव्हान्स योनी आहे. या मनुष्य योनीमध्ये आपण जर व्यवस्थित आपल्या स्वातंत्र्य जे आहे ना, आपल्याला फ्री विल, त्याचा जर उपयोग केला तर आपण भगवंताकडे जाऊ शकतो. दुरुपयोग केला तर आपण पुन्हा 84 लाख योनीमध्ये भरकटू शकतो. आणि आजकालचं विज्ञान जे म्हणतं की नाही, इंसान का बुद्धि क्या है, वो अपने आप इवॉल्व हो गया है, बाय चांस सब कुछ बन गया है. लोक म्हणतात ना, तेरे को ना, अरे तेरा अच्छा आहे ना, तेरा लक आहे, लक म्हणतात लोक, लक. तर लक नावाची गोष्ट काय अशी नसते. किंवा लकला असं पण म्हणता येईल तुम्हाला, लक म्हणजे ऍक्च्युली काय आहे, आपण पूर्वकर्मात जे चांगलं केलं त्याच्यात आपलं भेटतं. राईट. पण लक काय असं स्वतःहून प्रकट होत नाही. जसं डार्विननी म्हटलं की सब कुछ अपने आप प्रकट हो गया. राईट. आणि ऍक्च्युली जेव्हा आपला मेंदू जास्त इव्हॉल्ड आहे तर आपण विचार करू शकतो की मैं विचार कर सकता हूँ, अच्छा मैं अपनी स्वतंत्र इच्छा को अच्छी तरह से इस्तेमाल करके आगे बढ़ सकता हूँ. इट इज नॉट दैट की ये मेरे को ऐसे बॉडी मिल गई, ह्युमन बॉडी, असं भेटलेलं आहे की हॅपसडली सडनली बाय चान्स, नाही ना. अदरवाईज तुम्ही जर एखाद्या लहान मुलाला समजा लॅपटॉप द्या, लहान मुलं किती लॅपटॉप वापरू शकेल, आणि मोठ्या माणसाला द्या, तो किती वापरू शकेल. एखादा मोठा माणूस लॅपटॉपचा वापर करून करोडचा बिझनेस करत असेल, लहान मुलगा काय करेल, हरे कृष्ण, जर त्याला हगीच दिलं नसेल लावलेलं हगीच तुम्ही वापरता लहान मुलांना नाही वापरत, ते काय वापरतात त्याला हगीच. ते जेव्हा मुलं घेऊन येतात ना मंदिरामध्ये कधी कधी आमच्या, म्हणतात अहो तर आमच्या बाळाला जरा तुम्ही घ्या ना. मी म्हणतो पहिले हगीच लावलंय का जर हगीच लावला असेल तर द्या, नाही तर थांबा दुरूनच हात पकडतो. राईट. बिकॉज ते लहान मुलाला इंटेलिजन्स नाहीये ना की काय करायला पाहिजे, कुठे 2 नंबर गेले पाहिजे, कुठे, त्याला इंटेलिजन्स इंटेलिजन्स हळूहळू इव्हेंच्युअली इव्हॉल्व होतो. म्हणून ना सायंटिस्ट लोकांनी इव्हॉल्व होतो इन द सेन्स की मनुष्य योनीमध्ये ऑलरेडी आहे, पण जेव्हा तो एक वयाचा होईल तेव्हा ते पूर्णपणे कार्य करेल. असं नाही की ते बाय चान्स आलेलं आहे. राईट. इव्हॉल्व झाले ते. जसं काय एक त्यांनी एक्सपेरिमेंट केलं, चैतन्य म्हणून एक आर्टिकल लिहिलं होतं, त्यांनी असा एक एक्सपेरिमेंट केला होता की त्यांनी एक असे 12 माकडे घेतले आणि त्यांना एका पिंजऱ्यात बंद केलं. आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की देखो इंसान जो है उसका बुद्धि बाय चांस डेवलप हुआ है, वो कोई ऐसा इवोल्यूशन होके नहीं है 84 लाख योनियों में. पहले कुत्ता था, पहले जल योनि था, फिर वनस्पति बना, फिर एक कीट पतंग बना, फिर पंछी बना, फिर धीरे धीरे बंदर, उसमें से आदमी आए नाही, असं ते लोक म्हणतात. राईट. पण तसं नसतं ते की असं इस तरह से डेव्हलप हो गया. तर ते लोक म्हणतात की ओके, त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता की त्यांनी माकडांना असं ठेवलं एका रूम मध्ये आणि त्यांना 12 माकडांना 12 कम्प्युटर दिले. त्याने म्हटलं की तुम्ही अभी एक हफ्ता इनके दो बंदर को, 1 आठवड्यामध्ये हे माकडं काय करतील, टाईप करून 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 शेक्सपियरचं हॅमलेट लिहून काढतील क्योंकि सब कुछ चान्स से आया ना. मग जाणून दिलं ते त्यांनी रूम मध्ये एक्सपेरिमेंट केला. सर्वात पहिले काय केलं सर माकडांनी, ज्याला जे काय त्यांनी तोडलं फोडलं काय नाही, त्याच्यावरती 1 नंबर 2 नंबर त्यांनी सगळं खराब करून टाकलं, काय व्यवस्थित ठेवलं. आणि ते लोक दाबा लागले कीबोर्डचे बटन, टाक टाक टूक टूक इकडे तिकडे. मग ह्याला काय वाटलं सायंटिस्ट लोकांना की अरे देखो टाइप करा, टाइप बोला था ना टाइप करेगा वो, देखो टाइप कर रहा है. अरे टाइप करेगा तो भी उसको दिमाग नहीं है कि क्या टाइप करना है उधर, वो कुछ भी टाइप करेगा, काटकूट कुछ भी, क्या लाएगा वो सामने लेटर क्या आएगा. हरे कृष्ण. जे लहान मुलं तुम्ही लहानपणी दिलं असेल ना मुलांना, बाळा लिही जरा पेन्सिलने, काय लिहितात त्यालाच माहिती आहे.
कारण इंटेलिजन्स नाहीये ना. बस तशा माकडाने आठवड्यानंतर काय केलं, हरे कृष्ण, सगळं तोडफोड करून टाकलं आणि जे काही आलं होतं थोडंफार ते काय त्याचा अर्थच नाहीये. सो दॅट्स वाय आपल्याला कळलं पाहिजे की मनुष्य योनी जी आहे ती प्रोग्रेसिव्हली इव्हॉल्व्ह होऊन आलेली आहे, बाय चान्स आली नाहीये. राईट. आणि असा हा आत्मा या शरीरामध्ये जो आहे त्याचं महत्व आहे, शरीराचं महत्व नाहीये. राईट. याचा अर्थ असा नाही की मग तुम्ही म्हणाल शरीराचं काय महत्वच नाही, सोडून द्या. नाही, आता तुम्ही त्याला व्हेकल म्हणून वापरताय. हे काय आहे, आपली गाडी आहे. हे शरीर काय आहे, आपली गाडी आहे. या गाडीमध्ये आत्मा प्रवास करत आहे, त्या गाडीची डागडुजी करणे, या गाडीला व्यवस्थित पेट्रोल तेल पाणी देणे, कुठे पंक्चर झाले तर हवा भरणे आणि जास्त हवा झाली असेल तर पंक्चर पण करणे. हरे कृष्ण, हे जरुरी आहे. राईट. तर या गाडीला मेंटेन करावं लागतं. सो दॅट्स हाऊ. त्यानंतर मग हे सांगितल्यानंतर भगवंत 3ऱ्या श्लोकात पुढे याला विवरण करतात. वाचा सेवा कुंजीला माताजी, श्लोक नंबर 3 वाचा. हरे कृष्ण. वाचा वाचा. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्यो ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. व्हेरी क्लिअर, स्ट्रेट आन्सर. राईट. मग आता पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं होतं, श्लोक नंबर 2 मध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. ठीक आहे. क्षेत्र क्या होता है, क्षेत्रज्ञ क्या होता है. क्षेत्र काय आहे, क्षेत्र काय आहे, हे शरीर. क्षेत्रज्ञ कोण आहे, मी आत्मा, या शरीराला जो निवास करतो. त्याच्या पुढे गेलो तर भगवान म्हणतात पण हे पण जाण अर्जुन की ह्या सर्व शरीरामध्ये मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. राईट. ते कोण आहेत, परमात्मा. राईट. तर ह्या शरीरामध्ये 2 जीवात्मे बसलेले आहेत. जीवात्मा त्याला म्हणता येणार नाही, दोन्ही जीव आहेत, पण एक आहे आत्मा, दुसरा आहे परमात्मा. आणि भगवान म्हणतात आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजेच काय आहे, नेय. म्हणजे लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये जाणण्यालायक गोष्टी कुठल्या आहेत, जाणण्यालायक गोष्टी काय आहेत. ये देखना कि इसके अंदर बैठा हुआ कौन है और ये बॉडी किस चीज से बना हुआ है, और ये बॉडी से ज्यादा इंपॉर्टेंट कौन है, उसके अंदर कौन बैठा है इंपॉर्टेंट है. जसं तुमची गाडी आहे, तुमची गाडी इम्पॉर्टंट आहे की गाडी मधला ड्रायव्हर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल दोन्ही. तर लक्षात ठेवा, आता काय आहे ना की कलियुगमध्ये भौतिकवाद वाढलेला. राईट. डेफिनेटली दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, पण समजा त्याच्या आतमधला ड्रायव्हर तो जो मेला तर गाडीला इम्पॉर्टंट आहे का, गाडीला काहीच महत्व नाहीये. गाडीला तोपर्यंत महत्व आहे जोपर्यंत गाडीचा मालक गाडीमध्ये जिवंत आहे. मालक मेला तर गाडीला काय महत्वच नाहीये. त्याच प्रकारे हे शरीर जे आहे, हे शरीर तोपर्यंत महत्वाचं आहे जोपर्यंत आपण याच्यामध्ये प्रवास करतोय. जेव्हा आपला प्रवास संपला, ह्या शरीराला किती रुपयाची किंमत आहे ते म्हणतात ना, राधेश्याम प्रभूच्या लेक्चरमध्ये आहे, काहीतरी 260 रुपयाचे केमिकल आहे शरीरामध्ये. 260 रुपीज केमिकल. जर सगळे जर पावडर करून एकत्र येते तेवढे केमिकल निघतील बाहेर. इट हॅज नो व्हॅल्यू. राईट. सो लाईक दॅट. तर अशा प्रकारे इथे विवेचन केलेलं आहे श्लोक नंबर 3 मध्ये. तुम्ही तात्पर्यामध्ये नंतर वाचू शकता. प्रभुपादांनी त्याला विस्तार केलेला आहे. राईट. हा, आणि प्रभुपाद मध्यभागी लिहितात सेकंड पॅराग्राफ मध्ये. बोला माताजी. प्रभूजी, असं बऱ्याचशा श्लोकामध्ये लिहिलंय असे हे माझे मत आहे. हा, असं का लिहितात भगवंतन? हीच तर ब्युटी आहे ना भगवंतांची, हीच तर सुंदरता आहे. भगवंत कधीही तुम्हाला दिसेल, आणि काही ठिकाणी तर भगवंत म्हणतात असं त्या परमात्म्याचं मत आहे. राईट. असं पुढे पण दिसेल तुम्हाला येणाऱ्या अध्यायांमध्ये, आणि मागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल. इव्हन सेकंड अध्यायामध्ये सुद्धा जेव्हा भगवंत सांगतात अर्जुनाला शरीर आणि आत्म्याबद्दल, तेव्हा म्हणतात की असं हे शास्त्रांचं कथन आहे. राईट. मधल्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा असं भगवंत का म्हणतात. इव्हन तो भगवंत हे इज द ओनली सुप्रीम पर्सन जे आपल्याला ज्ञान देतात. कारण भगवंत कधीही स्वतःला असं म्हणजे अहंकारामध्ये दाखवत नाहीत. मैं बोल रहा हूं ना ये. राईट. ही इज ऑलवेज रेफरिंग एज थर्ड पर्सन इन फ्रंट ऑफ अर्जुन, अँड ही इज ऑलवेज सेइंग असं माझं मत आहे अर्जुन, आणि तू हे तुझं मत
बाकी शास्त्रांची व्हेरीफाय करू शकतोस, राईट. अजून जे साधू पुरुष आहेत त्यांच्याशी व्हेरीफाय करू शकतोस. जेणेकरून याला सांगण्याचा दुसरा असा अँगल सुद्धा असा आहे की असं नको व्हायला की तुम्ही मग बाकी याला रेफर कर. कारण कसं असतं, आता इथे भगवंत असं म्हणताय हे असं माझं मत आहे, राईट. उद्या समजा कोणी म्हटलं असं माझं मत आहे, तर त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला लागेल ना. तुमचं मत आहे पण शास्त्रांचं मत आहे का, असं साधूंचं मत आहे का. तीन म्हणून ना अशी ट्रिनिटी आहे, ट्रायंगल, गुरु साधू शास्त्र, राईट. गुरु कोण आहेत, गुरु आध्यात्मिक गुरु, ते आपल्याला सांगतील. पण आता तुम्ही म्हणाल की गुरु परफेक्ट है कि नहीं, कैसे पता चलेगा. तो क्रॉस वेरीफाई करो शास्त्र के साथ. शास्त्र क्या कहते हैं, ओके शास्त्र कहते हैं जो गुरु कह रहे हैं, परफेक्ट. अच्छा मुझे और क्रॉस वेरीफाई करना है, तो ऐसे लोगों को वेरीफाई करो, साधु लोगों से जो शास्त्र जीते हैं और शास्त्र पढ़ चुके हैं, राईट. म्हणून साधू, म्हणून अशी ट्रिनिटी. म्हणून भगवान इथे बऱ्याचदा तुम्हाला म्हणतील हे असं माझं मत आहे किंवा दिस इज हाऊ आय फील, राईट. सो एज टू नॉट, कृष्ण डझंट वॉन्ट टू अपियर एट इगोइस्टिक पर्सन की आय एम सो लर्नेड, आय एम सो नॉलेजेबल. म्हणजे भगवंताची किती महानता विचार करा. भगवंत असं म्हणतात, आपण म्हणतो का सगळं असं माझं मत आहे ना. म्हणतो मैं कह रहा हूं ना ये परफेक्ट बराबर आहे. नाही. इन रिलेशनशिप वी ऑलवेज से आय थिंक आय फील लाईक दिस, ऐसे होना चाहिए, मग समोरच्याला ऍक्सेसिबिलिटी वाढते आपली. इट्स नॉट ऑलवेज कि मैं बोल रहा हूं ना ये तो मैं बोल रहा हूं, ऐसा नहीं. शास्त्र बोल रहे हैं, गुरु बोल रहे हैं, साधु बोल रहे हैं, व्हेरीफाय कर लो उनके साथ, समथिंग लाईक दॅट, असं राईट. सो ऑफकोर्स त्या मधल्या पॅरेग्राफमध्ये प्रॉपर लिहितात, सेकंड पॅरेग्राफमध्ये दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आपण स्टडी केले, राईट. एक क्षेत्रज्ञ म्हणजे मी जीवात्मा आहे, राईट. आणि दुसरा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा. पण या दोघांमध्ये भेद काय आहे, आत्म्याला कशाबद्दल माहिती आहे, फक्त या शरीराबद्दल माहिती आहे, ही बॉडी काय आहे. पण परमात्म्याला काय माहिती आहे, प्रत्येकाच्या बॉडीबद्दल माहिती आहे. इथे जे बसलेले आहेत 52 लोक म्हणजे मला सोडून 51 लोक, प्रत्येकाच्या क्षेत्रज्ञामध्ये त्यांना माहिती आहे किसके शरीर में कितना बीपी का प्रॉब्लम है, हरे कृष्ण आहे का किसके शरीर में शुगर का प्रॉब्लम है, किसके बॉडी में किधर क्या पेन हो रहा है, और उसके माइंड में भी क्या चल रहा है, और उसका आत्मा वो खुद क्या इच्छा कर रहा है, सब उनको मालूम रहता है. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन या दोन प्रकारच्या क्षेत्रज्ञांमध्ये, राईट. प्रॉपर देतात मध्यभागी. बोला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सांख्य आपला अध्याय होता दुसरा, त्याच्यामध्ये पण गोपादांनी एक उदाहरण दिले होतं. एका झाडावर बसणारे 2 पक्षी असतात, बरोबर. ते पण उदाहरण बरोबर यूज करता येईल. एक आत्मा आणि एक परमात्मा, एका झाडावर एका फांदीवर बसलेले 2 पक्षी, बरोबर. मग त्याप्रमाणे इथे पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, करेक्ट. मग झाड काय आहे, हे शरीर हे झाड आहे, हो, राईट. या शरीरावरती जी फळं लागलेली आहेत ती म्हणजे पुण्यकर्माची फळं, आणि जे पाप आहे म्हणजे कष्ट होतात ते आपल्या पापकर्माची फळं. कारण झाडावरती 2 फळं असू शकतात, गोड आणि कडू, राईट. तुम्ही म्हणाले एका झाडात 2 फळं कशी लागू शकतात. आंब्याच्या झाडावरती आम्ही फक्त गोडच आंबा बघतो मग कडू कसं काय लागलेलं आहे याच्यावरती, राईट. हे झाड थोडं स्पेशल झाड आहे. या झाडावरती गोड आणि आंबट दोन्ही याला 2 काय भरपूर प्रकारचे फळं लागतात, गोड, आंबट, कडू, राईट. कारण आपलं तसं कर्म आहे ना या शरीराचं, राईट. सो लाईक दॅट. तर मग आता प्रभुपादांनी उदाहरण दिलेले इथे. एखाद्या नागरिकाला स्वतःच्या भूमीचे सर्व काही ज्ञान असू शकेल, परंतु राजाला केवळ राजमहालाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे असणाऱ्या सर्व मालमत्तेचे ज्ञान असते. आता तुमच्या बँकेत किती पैसे आहेत ते मला माहित नाहीये, हरे कृष्ण पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बरोबर माहिती आहे कुणाच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत, बरोबर आहे का नाही, बरोबर ना. असंच असतं ना, सरकारला बरोबर माहिती आहे आपके बैंक में कितना आपने रखा हुआ है. सो यू में सही कि नहीं प्रभु जी क्या है इतना तो थोड़ा, नहीं गवर्नमेंट जानते बराबर कितना रखा है. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन परमात्मा अँड आत्मा. सो लाईक दॅट. आणि म्हणून प्रभुपाद देतात त्याचप्रमाणे मनुष्य केवळ स्वतःच्या शरीराचा स्वामी असू शकेल, परंतु भगवंत सर्व शरीराचे स्वामी आहेत. राजा हा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक हे दुय्यम प्रकारचे स्वामी असतात. लाईक दॅट. आणि त्याच्यात खाली दिले भगवंताने नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, शरीर इंद्रियांनी बनलेले असते, भगवंत ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे नियंत्रक आहेत. ज्याप्रमाणे राजा हा राज्याचा मूळ नियंता असतो, नागरिक हे दुय्यम नियंते असतात, त्याचप्रमाणे भगवंत इंद्रियांचे मूळ नियंता आहेत
भगवंत म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, अर्थात भगवंत परम क्षेत्रज्ञ आहेत. आता बघा टर्म कशी वापरलेली आहे, क्षेत्रज्ञ आणि परम क्षेत्रज्ञ, फरक आहे ना. भगवंत कोण आहेत? परम क्षेत्रज्ञ. आपण कोण आहोत? ऑर्डिनरी क्षेत्रज्ञ. सो लाईक दॅट. अशा प्रकारे. म्हणून ना खाली एक लाईन दिली प्रभुपादांनी. प्रभुपाद लिहितात, मनुष्याने चित्रकार, चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सर मिसळ करून गोंधळून जाऊ नये. सर मिसळ म्हणजे मिसळ, तुम्हाला मिसळ माहिती आहे? मिसळ, मिसळ मध्ये काय करता तुम्ही? सगळं मिक्स करता ना, थोडं लिंबू आणि थोडी शेव आणि वडा आणि त्याचा काय रस असेल ते, मटकीचा रस काय असेल ते, वाटेवर. तर प्रभात म्हणतात इथे तसं करू नका तुम्ही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, राईट, याच्यामध्ये खिचडी करू नका. चित्रकार, चित्र आणि चित्र काढण्याची कला. म्हणून प्रभात देतात हे भौतिक जगत अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोक्ता म्हणजे जीव आहे. या दोहोंपेक्षा परम श्रेष्ठ परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत. राईट. सो इट इज लाईक दॅट. आणि लास्टच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद मायावाद जी थेअरी आहे, मायावाद खंडन करतात. प्रभुपाद लिहितात, या अध्यायात सांगितलं जाईल की 2 क्षेत्रांपैकी एक च्युत आहे ज्याचे पतन होऊ शकते. तो कोण आहे? आपण आहोत. राईट. आपण पतित होऊ शकतो. आणि दुसरा अच्युत ज्याचे कधीही पतन होत नाही, ते म्हणजे भगवंत. एक श्रेष्ठ आहे, दुसरा गौण आहे. दोन्ही क्षेत्रज्ञ एक समानच आहेत असे जो म्हणतो तो भगवंताच्या कथनाचा विरोध करतो. तो कोण आहे? मायावादी. बरोबर आहे. जे म्हणतात की आत्मा परमात्मा दोनों सेम आहे. बरोबर आहे का नाही? तो कोण आहे? मायावादी किंवा निराकारवादी. राईट. तुम्ही म्हणाल की ये सब तो हमने ऑलरेडी स्टडी किया है. इसे को तो कहते रिव्हिजन. इनडायरेक्टली एक रिव्हिजन चालू आहे आपली आता. फक्त वेगवेगळ्या टर्म्स वापरून. राईट. सो लाईक अशा प्रकारे. त्यानंतर मग या अजून आहे आपल्याकडे वेळ आहे, 10-15 मिनिटं आहेत. ओके. 4था श्लोक वाचा. वसंत देशमुख प्रभू वाचा 4था श्लोक. हरे कृष्ण मुरली दंडवत प्रणाम. सक्षेत्रयच्च यादच्च यद्विकारी यतच्च यतं सच योत यत्प्रभावच्च तत्समासेन मे शृणु. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन आहे. हरे कृष्ण. बेसिकली हा श्लोक आहे, समरी श्लोक आहे, जो पुढे काय येणार आहे तुमच्या येणाऱ्या 28 श्लोकांमध्ये, 20 श्लोकांमध्ये त्याची जाणकारी देत आहे. राईट. समरी श्लोक आहे. मग याच्यामध्ये 5 आयटम दिलेले आहेत. तुम्ही त्याला डिवाइड पण करू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. माझ्याकडे काय आहे? क्षेत्र आणि त्याचे स्वरूप नंबर 1. त्याच्यामध्ये कोणते बदल होतात नंबर 2. त्याची निर्मिती केव्हा होते नंबर 3. त्याचा ज्ञाता कोण आहे नंबर 4. आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे. 5 आयटम दिलेले आहेत. डायरेक्ट तुम्हाला श्लोकमध्ये अनुवादामध्ये दिसत आहेत. राईट. या 5 गोष्टी तुम्हाला माहिती भेटेल. मग आता एक्झॅक्टली कुठे काय येईल तुम्हाला मॅप करायचं असेल तर लिहून घ्या एक्झॅक्टली कुठे काय येईल. राईट. सर्वात पहिले आहे क्षेत्र आणि त्याचे स्वरूप. हे श्लोक नंबर 6 मध्ये येईल. क्षेत्र आणि तुम्ही डायरेक्ट तिथे पेन्सिलने डायरेक्ट असं वरती खुणा करून लिहू शकता. श्लोक नंबर क्षेत्र आणि त्याचे स्वरूप श्लोक नंबर 6 मध्ये होईल. राईट. त्यानंतर या क्षेत्रामध्ये कोणते बदल होतात ते दिलेले आहे श्लोक नंबर 7 ते 20 मध्ये. श्लोक नंबर 7 ते 20 या क्षेत्रामध्ये काय काय बदल होतात. राईट. ही बॉडी केव्हा तयार होते, याची निर्मिती केव्हा होते, दिले श्लोक नंबर 6, 21, 22. 6, 21, 22 मध्ये. हे शरीर केव्हा निर्माण होतं. राईट. म्हणजे क्षेत्राची निर्मिती केव्हा होते. अच्छा. त्यानंतर मग या क्षेत्राचा ज्ञाता कोण आहे हे दिले श्लोक नंबर 14 ते 18 आणि 23 मध्ये. 14 ते 18 मध्ये आणि 23 मध्ये. आणि त्यानंतर या क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे हे दिले श्लोक नंबर 14 ते 18 मध्ये पुन्हा. अशा प्रकारे याचं विवरण येईल येत्या श्लोकांमध्ये. राईट. सो लाईक दॅट. ओके. आहे तुम्ही सगळे जिवंत म्हणजे कॉन्शियस आहात का? हरे कृष्ण प्रभूजी. हा
क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे? कोणते श्लोक आहेत? श्लोक नंबर 14 ते 18. पुन्हा रिपीट करतो. हे शरीर, सॉरी कुठे गेलं, क्षेत्र आणि त्याचे स्वरूप श्लोक नंबर 6 मध्ये दिलेलं आहे. या क्षेत्रामध्ये काय काय बदल होतात दिले श्लोक नंबर 20 मध्ये, सॉरी 7 ते 20 मध्ये. हे क्षेत्र कुठे निर्माण झालेलं आहे दिलंय 6, 21, 22. त्याचा नेता कोण आहे दिलंय श्लोक नंबर 14 ते 18 आणि 23. आणि या क्षेत्राचा प्रभाव काय आहे हे दिलंय श्लोक नंबर 14 ते 18. राईट, अशा प्रकारे वर्णन आहे. त्यानंतर पुढे गेल्यावरती आणि ऑफकोर्स प्रभुपाद तात्पर्य लिहितात याच गोष्टीने अनालाइज करताना. एक 4-5 लाईन गेलो तुम्हाला दिसेल. मनुष्याने केवळ ही भगवद्गीता प्रत्यक्षपणे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जाणून घेतली पाहिजे. असे केल्याने या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. दॅट्स इट. आपल्याला काय करायचं नाहीये नवीन. जसं भगवंताने सांगितलेलं आहे, जसं आपल्या आचरणी समजवलेलं आहे, समजून घ्यायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. प्रत्येक देहातील भगवंत आणि जीव हे एकच आहेत अशी समजूत होणार नाही याची मनुष्याने काळजी घ्यावी. बघा प्रभुपाद किती केअरफुल आहेत. पुन्हा 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 पुन्हा. कारण भारतामध्ये निर्विशेष आराधना करणारे आणि मायावाद हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. इव्हन तुम्ही वारकरी संप्रदायात जा, बरोबर आहे ना, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये जा, विचारा लोकांना देव कोण आहे आणि मी कोण आहे. हरे कृष्ण. मला उत्तर माहिती आहेत लोक काय म्हणतात, बरोबर ना प्रत्येक गोविंद माताजी. काय म्हणतात लोक, देव कोण आहे? पण त्यांना एक्झॅक्टली म्हणजे ऑफकोर्स नॉट टू ऑफेंड एनीवन, चांगली लोक आहेत, पण संकल्पना क्लिअर करणे जरुरी आहे आपल्याला शास्त्रामधनं. लोक म्हणतात निर्विशेष निराकार वही निर्गुण निराकार. राईट. कारण एक संत होऊन गेले त्यांच्या संप्रदायामध्ये, त्यांनी ह्याला प्रोपगेट केलेलं आहे. नॉट टू नेम हिम, तुम्हाला माहिती सगळ्यांना. आणि त्यांची फिलॉसॉफी थिअरी प्रोफाऊंड आहे त्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदाय एवढी प्रोफाऊंड आहे की कीर्तनामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन पुरं होत नाही. हरे कृष्ण. राईट. सो दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. आणि म्हणून भगवंत प्रभुपाद पुन्हा 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 केलं, जीव आणि ईश्वर दोन्ही एक नाही आहेत. जीव अभिन्न आहे, ईश्वर अभिन्न आहे. जीव हा ईश्वराचा अंश आहे आणि त्याचा दास आहे. म्हणून आपल्याला नाव काय दिलेलं सुखदयाल माताजी, तरुण गौरांग दास. नाही तर मला नुसतं नाव दिलं असं डायरेक्ट. बघा किती अंतर आहे या नावामध्येच तुम्हाला कळतंय साकार आणि निर्विकार याच्यामध्ये फिलॉसॉफीमध्ये. जर ईश्वर असतो मला डायरेक्ट नाव दिलं असतं तरुण गौरांग, राईट. पण मला तसं नाव दिलं नाही. मला नाव काय दिलं, तरुण गौरांग दास. क्योंकि आप क्या है, उनके दास है. आप वो नहीं है, आप उनके दास है. लाईक दॅट. त्यानंतर 5वा श्लोक वाचा पुढे. मग आता प्रभुपाद भगवंत त्याला एलिब्रेट करायला चालू करतील. श्लोक नंबर 5. वसंत देशमुख तुम्ही वाचत होते ना, तुम्ही वाचलं ना? ओके. मधुसूदन प्रिय माताजी तुम्ही वाचा श्लोक नंबर 5. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. कोण वाचा? उज्ज्वला कांता माताजी वाचा. हरे कृष्ण. दंडक प्रणाम प्रभुजी. ऋषिभिर बहुधा गीतं छन्दोभिर्विविधे पृथक् ब्रह्मसूत्रपदेशेव हेतुमनिभिः विनिश्चिते. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. येस. हरे कृष्ण. राईट. ब्रह्मसूत्र पदेश्चैव. मग आता भगवंत बघा किती ना, तुम्ही जसं विचारलं ना मगाशी की भगवंत का म्हणतात की हे माझे मत आहे. हरे कृष्ण. सो त्याला जोडून भगवंत म्हणतायत की अर्जुन हे सगळं मी तुला सांगत आहे, पण हे ऑलरेडी बऱ्याच ऋषीमुनींनी शास्त्रामध्ये वेगवेगळ्या सांगितलेलं आहे. आणि हे सगळे शास्त्र कोणी दिलेले आहेत, मीच दिलेले आहेत. ते आता म्हणणार नाहीत. कुठे म्हणतील ते 15व्या अध्यायामध्ये. वेदेश सर्वेर अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विधेयव चाहम. आता नाही म्हणणार ते, अजून 15व्या अध्याय गेलं सांगतील. मग शास्त्रामध्ये हे सगळं ज्ञान ऑलरेडी दिलेलं आहे. राईट. ज्ञान क्षेत्रज्ञ कोण आहे आणि ज्ञान काय आहे हे सगळं विस्तारात केलेलं आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये आणि इथे दिलेलं आहे ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र म्हणजे बेसिकली वेदांत सूत्र, त्यालाच ब्रह्मसूत्र म्हटलं जातं. राईट. वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र एकच गोष्ट आहे. ब्रह्मसूत्र पदेश्चैव, ब्रह्मसूत्र
बदेश्चैव राईट, वेदांत सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि प्रभुपाद तुम्ही तात्पर्यामध्ये जाल तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याला सेकंड पॅराग्राफमध्ये जर तुम्ही गेलात तर प्रभुपाद लिहितात छंदोभी. छंदोभी म्हणजे हा शब्द विविध वैदिक ग्रंथ दर्शवतो. उदाहरणार्थ यजुर्वेदाचा भाग असणाऱ्या तैत्रीय उपनिषद प्रकृती, जीव आणि भगवान यांचे विस्तारात वर्णन करण्यात आले आहे. आणि नंतर प्रभुपाद लिहितात पुढे आपले 5 प्रकारचे कोश असतात. म्हणजे जी जीवात्म्याची चेतना आहे, ब्रह्म म्हणजे बेसिकली भगवंतांचा निर्विकार स्वरूप राईट, बरोबर आहे का नाही. ब्रह्म म्हणजे त्याला ब्रह्मज्योती सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण भगवंतांचे अंश आहोत राईट, आपल्याला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. आपण सुद्धा काय आध्यात्मिक आहोत. मग प्रभुपाद इथे एलॅबोरेट करताना म्हणतात, तुम्ही जर बघितलं ते खाली पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवांचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा 2 क्षेत्रज्ञ असतात. तैत्रीय उपनिषद म्हटले आहे ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, भगवंतांच्या शक्तीची एक प्रकटावस्था अन्नमय नावाने जाणली जाते. मग आता बघा याला आपण पूर्ण करू आणि तत्वामध्ये आपण पूर्ण करून देऊ. आपल्या इथे जे आहे ना 5 प्रकारचे कोश आपल्यावरती असतात. तुम्ही वाचले असतील ऑलरेडी, ते समजले, तुम्हाला माहिती पण असतील. 5 कोश आहे ना, 5 कोशांनी आपण आच्छादित आहोत. सर्वात पहिला कोश आहे अन्नमय कोश राईट. तुम्ही म्हणाल की हे सगळे कोश सांगण्याची गरज काय आम्हाला, हे का सांगताय तुम्ही सगळं. तर हे सांगण्याचा अर्थ असा आहे ना, तुम्हाला शास्त्रामध्ये 2 गोष्टी दिसतील. पुन्हा अजून वेगळ्या 2 टर्म सांगतोय, वेष्टी आणि समष्टी. वेष्टी म्हणजे आपण एक युनिट स्टडी करायचा, एक व्यक्ती स्टडी करायचा आणि त्या व्यक्तीला स्टडी करून बघायचा की हा व्यक्ती कसा बनलेला आहे, कशापासून बनलेला आहे. मग आपण ते अनालिसिस ऑलरेडी बघितलं आपण की मी जीवात्मा आहे, ह्या शरीरामध्ये मी राहत आहे, हे शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे. पण हे शरीर नष्ट झाल्यावरती मी जिवंत राहतो का? हो, मी जिवंत राहतो ना, कारण मी हे शरीर नाहीये. मग मी जर आत्मा वेगळा आहे तर मग माझ्यावरती कोण आहे? परमात्मा आहे. अशा प्रकारे आपण एकाला स्टडी करून या विश्वाबद्दल माहिती घ्यायची, याला म्हणतात वेष्टी राईट. आणि समष्टी, त्याला एक्झॅक्टली ऑपोजिट टर्म असते समष्टी. मग आता वेष्टीचं उदाहरण घेऊया आपण. समुद्राच्या एका थेंबाला आपण स्टडी केल्यावरती आपल्याला काय कळेल? पूर्ण समुद्र काय आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला कळलं का? याला म्हणतात वेष्टी. समुद्राच्या एका पाण्याच्या थेंबाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळेल की संपूर्ण समुद्र काय आहे. त्याच प्रकारे एका व्यक्तीला तुम्ही जर स्टडी केलं, एक व्यक्तीला, तुम्हाला कळेल की या जगामध्ये असणारे सर्व जीवात्मे आणि त्याच्या पलीकडे परमात्मा कोण आहे, कशापासून बनलेले आहेत ते आपल्याला लगेच कळेल. कारण आपण सगळे काय आहोत? एकच युनिट आहोत ना. नॉट इन द सेन्स की आपण एक आहोत मायावाद थिअरीप्रमाणे, आपण भिन्न भिन्न जीवात्मे आहोत, पण आपलं कॉन्स्टिट्यूशन सेम आहे. म्हणजे आपण सेम घटकांनी बनलेलो आहोत राईट. पण आपले डिझायर्स वेगवेगळे आहेत कारण आपण स्वतंत्र जीवात्मे आहोत. त्याला म्हणतात वेष्टी. आणि समष्टी म्हणजे काय? समष्टी म्हणजे पूर्ण विश्वाला अभ्यास करायचा आणि कन्क्लुजनवरती यायचं की पूर्ण विश्वाचा अभ्यास केल्यावर ते कळतं की हे विश्व कशाने बनलेले आहेत, अनेक अनेक घटकांनी बनलेले आहेत. असं करत करत आपण हे शरीर पण मी असं बनलेलं आहे. म्हणजे पूर्ण विश्वाला स्टडी करत 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 एका एलिमेंटकडे यायचं आणि फायनली कन्क्लूड करायचं की हे एलिमेंट असं बनलेलं आहे राईट. त्याला म्हणतात समष्टी राईट. म्हणजे हे असं एक असं आहे, ते आतून बाहेर जाणे आणि बाहेरून आत येणे राईट. बाहेरून आत येणे म्हणजे काय? पृथ्वी जलग्नी आकाश वायू ओके. त्यानंतर मग मन बुद्धी अहंकार ओके. त्यानंतर जीवात्मा असं मी बनलेलो आहे. एकतर आत्मा असं वरणाखाली यायचं किंवा खालनावरती यायचं, इधर वे राईट. मग आता इथे काय सांगण्याचा अर्थ आहे? 5 कोश प्रबोधने का दिलेले आहेत? हे 5 कोश म्हणजे आपल्यावरती असणारे 5 आवरण आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्हाला 5 गोष्टी दिसतील ना. 1-2 मिनिटात पूर्ण करू याला. मग आता सर्वात पहिलं आवरण काय आहे? 5 कोशांमधलं अन्नमय कोश राईट. अन्नमय कोश म्हणजे काय आहे? मग आता इथे प्रबोध काय करतात? वेष्टी प्रक्रिया आपल्याला सांगतात. वेष्टी प्रक्रिया. वेष्टी म्हणजे काय की या शरीराला अभ्यास करून पूर्ण जगाचा अभ्यास करायचा आणि भगवंतापर्यंत पोहोचायचं. मग आता सर्वात पहिला कोश आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय की जेव्हा जीवात्मा शरीरामध्ये जो बसलेला आहे त्याला अन्नाशिवाय काही दिसत नाही. कुठली वस्तू? अन्न अन्न अन्न. जसं लहान मुलं असतात ना, त्याला काय पण द्या तुम्ही तोंडात घालणार आपली बोटं चावतात ते लोक. पेन दिला पेन चावणार राईट. त्याला काय म्हणतात? अन्नमय कोश. कारण त्याच्या अजून कोश डेव्हलप झाला नाही फर्दर. याला काय म्हणतात? बाकी कोश डेव्हलप झाले नाही, त्याचे आपण पुढे बघू. म्हणजे जेव्हा या जगामध्ये आपल्याला भगवंतांची अनुभूती अन्नाद्वारे होते,
अन्न म्हणजे माझं जीवन आहे, त्याला म्हणतात अन्नमय कोश. आणि बरीचशी लोक अशी असतात ज्याला अन्नाशिवाय देवाची अनुभूती होतच नाही. अन्न म्हणजे देव. आणि आपण म्हणतोच ना, अन्न हे काय आहे, परब्रह्म म्हणतो. राईट, बरोबर आहे. निवेदा माताजी बरोबर आहे का? सो इट इज लाईक दॅट. दिस इज पहिलं हे आहे. राईट. सो ह्याला उदाहरण देताना एक उदाहरण अजून समजण्याकरता समजलेलं आहे. समथिंग लाईक दॅट. ह्याला कसं समजणार? जाऊ द्या, कन्फ्युज नाही करायचं तुम्हाला अजून पुढे. किंवा ठीक आहे, अन्नमय कोश हे झालं एवढं. त्यानंतर मग दुसरा कोश आहे प्राणमय कोश. सेकंड प्रॉपर लिहितात पुढे. कुठे गेलं? हा, तिथे दिलं ना 2.9 तैत्रीय उपनिषदाच्या पुढे दिलेलं आहे. ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, भगवंतांच्या शक्तीची एक प्रकटावस्था अन्नमय नावाने जाणली जाते. हे जाणणे म्हणजे परमसत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय. नंतर परमसत्याची अन्नमयमध्ये अनुभूती झाल्यावरती मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करू शकतो. मग आता हे काय आहे? दुसरं प्राणशक्तीमध्ये साक्षात्कार म्हणजे नक्की काय आहे? मग आता बघा, हे आपण आता प्रोग्रेस करतोय. आपण आपली चेतना जी आहे ना, त्याला आपण पुढे 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 विकसित करत जात आहोत. सर्वात पहिले मला काय कळतं की अन्नाशिवाय मी जगू शकत नाही. बरोबर आहे. पण कुठलंही अन्न खाऊन जगू शकतो का मी? अरे मरू पण शकतो ना मी. आता समजा माझं अन्न एक आहे मनुष्याचं, आणि गाईचं अन्न काय आहे? गवत. मग मी गवत खाऊन जगू शकेल का? मरेल ना. आय मीन टू से मरेल म्हणजे समजा मी नुसतं गवत खात राहिलो आणि ते पण कच्च, ते काय होईल माझ्या बॉडीला? डॉक्टर कोण आहे ते? डॉक्टर कोणी नाहीये. चला मीच डॉक्टर बनतो. जर तुम्ही कच्चे तांदूळ खाल्ले तर काय होतं माहिती का तुम्हाला? कच्चे तांदूळ खाल्ल्यावरती, कधी खाल्ले नाही कच्चे तांदूळ? लहानपणी नाही खाल्ले कधी? डायरिया होतो ना, हागवण लागते ना. म्हणजे आपण कच्चे तांदूळ खाऊ शकत नाही. आपण तांदूळ काय करतो मग? शिजवून खातो. तुम्हाला कळलं का फरक काय आहे? लहान मुलाच्या हातामध्ये तुम्ही काही द्या, तो सगळं काय खाईल, कारण त्याला अजून माहित नाही, त्याचं कोश विकसित झालं नाहीये. पण त्याच्यापेक्षा जो प्रौढ माणूस आहे त्याला कळतं की हो, मी काय पण खाऊ शकत नाही. कुत्र्याचं खाणं वेगळं आहे, मांजरीचं खाणं वेगळं आहे. मांजर काय खाते? उंदीर खाते. हरे कृष्ण. आपण नाही खाऊ शकत ते सगळं काही, आणि खाल्लं तर काय आपल्याला माहिती आहे. राईट. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की अन्न तर आहे, म्हणजे अन्नामुळे मी जगतोय, परंतु कुठले अन्न खाऊन चालणार नाही. मला काय डिस्क्रिमिनेट करायला लागेल की हे अन्न मेरे लिए आहे, ही अन्न मेरे लिए आहे, ही अन्न मेरे लिए नाहीये. जेव्हा हा कोश डेव्हलप होतो तेव्हा त्याला म्हणतात प्राणमय कोश. प्राणमय म्हणजे मला प्राण राखण्याकरता, मला प्राण धारण करण्याकरता कुठलंही अन्न खाऊन चालणार नाही. मला भेद करावा लागेल की हे शिळं अन्न आहे, हे मी खाऊ शकत नाही. हे फ्रेश आहे, हे मी खाल्लं पाहिजे. हे खराब झालेलं आहे, हे खाऊ शकत नाही. हे चांगलं आहे, खाऊ शकतो. कळलं सगळ्यांना? दॅट इज प्राणमय कोश. जेव्हा प्राण धारणाकरता संघर्ष करेल आणि त्याच्यामध्ये दिसेल हो ये सेकंड लेवल का साक्षात्कार है, कोई भी अन्न नहीं खा सकता मैं, मुझे क्या करना है. म्हणून प्रभात लिहितात सेकंड. नंतर परम सत्याची अन्नमय अनुभूती झाल्यानंतर मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परम सत्याचा साक्षात करू शकतो. त्यानंतर थर्ड, मग नंतर काय होईल? तिसरी प्रभात लिहितात, तिसरा कोश ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो. तिसरी कॅटेगरी आली आता इथे. काय त्याला काय म्हणतात तुम्ही? मनोमय कोश किंवा ज्ञानमय कोश. लिहून घ्या. पहिले कोश काय होतं? अन्नमय कोश. दुसरा कोश काय होतं? प्राणमय कोश. तिसरा कोश काय आहे? ज्ञानमय किंवा मनोमय कोश. मग आता ह्या व्यक्तीला कळतं. काय कळतं या व्यक्तीला? राईट. हे आपण पूर्ण 6 अध्यायामध्ये बघितलेलं आहे. हेच आपण बघत आलेलं होतं. रिव्हिजन चालू आहे सध्या आता. राईट. या व्यक्तीला कळतं की मी नुसतं हे शरीर नाहीये, मला फक्त हे शरीर धारण करायचं नाहीये. तुम्ही मला सांगा, आपण कशावर जगतो? आपण अन्नावर जगतो का फक्त? सत्य आहे.
नाही म्हणजे पार्शल सत्य आहे ना, आपण त्याला डेव्हलप करत चाललो होतो. आपण अन्नावर जगतो, पहिले अन्नमय कोश जगतो, पण आपण कुठल्या अन्नावर जगत नाही. प्रॉपर जे फूड असेल आपल्याकरता सुटेबल त्याच्यावर जगतो, दॅट इज प्राणमय. म्हणजे मला कळतं की मी फक्त अन्नावर निर्भर नाहीये, चांगल्या अन्नावरती निर्भर आहे जे मला सुटेबल आहे. पण फक्त मी अन्नावरती निर्भर आहे का चांगल्या? नाही, कारण मी फक्त हे अन्न आहे म्हणजे शरीर आहे का ज्याला फक्त या शरीराला काय पाहिजे? प्रत्येक गोविंद माताजी मांसाला जाते थकलात. किती मिनिटं झाले? 9 वाजले हो. ठीक आहे, 2 हे पूर्ण करून जाऊ, कारण ह्याची लिंक नंतर लागणार नाही पुन्हा. तुम्ही मला सांगा, उत्तर द्या प्रत्येक गोविंद माताजी. आपण फक्त अन्नावर जगतो का? सत्य आहे, बरोबर आहे, अन्नावर जगतो. पण फक्त अन्नावर जगत नाही, आपण स्पेसिफिक अन्नावरती जगतो. म्हणजे थोडी बुद्धी वाढली ना की मला कुठले खाऊन चालणार नाही, पण मी फक्त कुठले पण अन्न म्हणजे चांगलं अन्न खाल्लं, फक्त त्याच्यावरती मी जगू शकेल का? मी ऍज अ होल ह्युमन बिईंग फक्त चांगल्या अन्नावरती एक्झिस्ट करतो का? समजा तुम्हाला कोणी जर ओरडलं, तुमचा अपमान केला, तर ते अन्न तुम्हाला लागत नाही शरीराला. कळलं का तुम्हाला? आता तुम्हाला कळतंय? म्हणजे मी फक्त अन्नावर जगत नाही, म्हणजे आय एम नॉट जस्ट अन्नमय कोश, मी नुसता प्राणमय कोश पण नाहीये, मैं तो इसके आगे हूं. अभी मुझे पता नहीं चल रहा एग्जैक्टली करो, लेकिन कम से कम मैंने डिस्कवर किया हो कि मेरा मन भी है. और अगर मेरा मन दुखी हो ना, अगर किसी ने दुखी कर दिया है, तो ये सामने रखा हुआ 56 भोग मुझे सुखी नहीं कर सकता. 56 भोग म्हणजे भगवंताने ऑफर केलेलं नव्हे, आपला 56 भोग आपण ज्या घरामध्ये बनवता, राईट? तुमचा जो काही 56 भोग असेल, किंवा 8 भोग असतील, किंवा 4 भोग असतील, 5 भोग, वो मुझे खुश नहीं कर सकता है. बराबर है कि नहीं? क्योंकि हम लोग केवल खाने से नहीं जीते हैं. अगर हमारा मन दुखी हो जाए तो खाना हमारे लिए जहर बन जाता है. मग तुम्हाला माहिती आहे का ऍक्च्युली? मग आता मगाशी एक न्यूज आली होती, जस्ट काही वेळापूर्वी त्यांनी पोस्ट टाकली आमच्या ग्रुपमध्ये एका ब्रह्मचारीने. आय थिंक तुम्हाला माहिती असेल, तुम्ही नंतर चेक करा गुगलला जाऊन. ते अमिषा अग्रवाल म्हणून तुम्ही ऐकलं असेल, रिसेंट सुसाईड केस. ऐकलं का नाही ऐकलं? तुम्ही असल्या न्यूज ऐकतच नाही. हरे कृष्ण. अमिषा अग्रवाल म्हणून एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, होती. त्याने सुसाइड केलं. का सुसाइड केलं? क्योंकि मेरे 1 मिलियन फॉलोअर नहीं हो रहे. हरे कृष्ण. मग आता विचार करा, काय तिला खायला प्यायला भेटले नसेल? फर्स्ट अन्नमय कोश डेफिनेटली भेटला असेल. का तिला चांगलं अन्न भेटलं नसेल जे मनुष्याला खायला असतं? ते डेफिनेटली भेटलं असेल. मग अन्न तिला वाचवू का शकलं नाही? या शरीराच्या सगळ्या गरजा भागवून सुद्धा आहार, निद्रा, भय आणि मैथून या सगळ्या क्रिया शरीराला दिल्यानंतर सुद्धा ते का जगू शकले नाही? कारण ती फक्त हे शरीर नव्हे ना, या शरीराच्या पुढे अजून पण आहे आयडेंटिटी आपली. आणि नेक्स्ट आयडेंटिटी काय आहे? आपलं मन, राईट? ते पण आपण नाही होत, पण ऍटलिस्ट तिथपर्यंत तरी माणसाने पोचायला पाहिजे. ते पण माणसं पोचत नाहीत आता. आणि माणसं काय करतात? फक्त या शरीराचं हे करतात, हे शरीर कसं राहील चांगलं, शरीर कसं राहील चांगलं. अरे राजा, त्याच्या पुढे मन आहे, आणि मन जर डिस्टर्ब झालं ना, मग आता काय करायचं? 1 मिलियन फॉलोअर झाले म्हणजे काय जीव द्यायचा का? आणि 1 मिलियन झाले असं मग काय झालं असतं? तरी पण सुसाईड झाली असते का? माहितीये का? सांगा का झाली असती? हे उत्तर दिलं तर क्लास बंद आजचा, म्हणजे पूर्ण होईल. बरोबर, तुम्ही सगळे जाणकार आहात, पण न्यूज ऐकत राहा. आणि 2 मिलियन झाले असेल तर शांत झाली असते का? नाही. 3 मिलियन, 4 मिलियन, 5 मिलियन, 1 बिलियन. हरे कृष्ण. म्हणून जीवात्म्याने त्याला कळलं पाहिजे की आपला सर्वात खतरनाक शत्रू आपलं मन आहे, आणि मनाला जोपर्यंत आपण नियंत्रित करत नाही आपण संपणार, राईट? सो दॅट्स वाय दिस इज 3rd कोश. अन्नमय, प्राणमय, आणि तिसरं काय आहे? यालाच म्हणतात मनोमय किंवा ज्ञानमय कोश. म्हणजे जेव्हा आत्म्याला कळतं की ऍक्च्युली हे शरीर आहे मी, पण माझ्या भावना ज्या आहेत त्या शरीरातनं निघत नाहीत, मनामधून निघतात. म्हणून प्रबोधन काय लिहिलं तिथे? झालं, आपण याला इथेच थांबू. म्हणून प्रबोधन ते लिहिलं आहे, कुठे गेलं? म्हणून ज्ञानमय स्तरामध्ये अनुमतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो, राईट? म्हणून त्याला कळलं पाहिजे की मी फक्त काही शरीर नाहीये, मी याच्या पुढे मन सुद्धा आहे. थिंकिंग, फिलिंग, विलिंग, राईट? म्हणून बघा ना, ऍक्च्युली जी आता तुम्हाला उदाहरण दिलं त्या उदाहरणाला मॅच करतं, जे मी इथे नोट्समध्ये चंद्रमध्ये लिहिलेलं आहे सुंदर. ते म्हणतात की लोअर ॲनिमल्स
लाईक कुत्रा मांजर ह्यांना मन असतं का सांगा तुम्ही मला, ह्यांना मन असतं का सांगा तुम्ही मला. यांना मन नसतं, यांना आहे मन पण नसल्यासारखंच आहे, कारण विकसित नाहीये ते. मग कधी कुठला कुत्रा म्हणतो का आज मेरा उस कुत्त्याने अपमान किया, हरे कृष्ण. आपण म्हणतो, मनुष्य म्हणतो उस कुत्त्याने अपमान किया. राईट, कारण कुत्र्याला माहित नाहीये. कधी तुम्ही ऐकलं नसेल कुत्र्याने सुसाईड केली, कधी ऐकलंय का? आज मेरा ब्रेकअप हो गया, हरे कृष्ण. कुछ नहीं होता है उनको, क्योंकि उनका मन विकसित नहीं है. एनिमल इन्स्टिंक्ट, राईट. पण जेव्हा मनुष्य एनिमल इन्स्टिंक्ट मधनं वरती वाढतो आणि विकसित होतो तेव्हा त्याला म्हणतात मनुष्य. सो दॅट इज ज्ञानमय कोश, राईट. तो आयडेंटिफाय करतो की अरे जब तक मेरे फिलिंग्स नॉट टेकन केअर ना, जोपर्यंत माझ्या भावनांना कोणी समजत नाही किंवा माझ्या भावनांना मूल्य देत नाही तोपर्यंत ऍक्च्युअली माझी खरी काळजी घेतली जात नाही. काय फक्त समजा एखाद्या घरात तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलं घर राहायला, हे घर, या घरामध्ये 4 भिंती, नळ पाणी सगळं व्यवस्थित आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, सगळं खायला प्यायला आहे, तर तुम्ही सुखी राहाल का? नाही राहणार. जोपर्यंत मन तुमचं सुखी नाहीये तुम्ही कुठे सुखी राहू शकत नाही. सो लाईक दॅट. सो दिस इज ज्ञानमय कोश. व्यक्ती बघू शकतो की मी कोण आहे, राईट. तर आपण इथे थांबूया. हे झाले तुमचे 3 कोश. मग पुढे त्याच्यानंतर येईल विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ते आपण बघूया नेक्स्ट क्लासला. हरे कृष्ण. ज्ञानयोगाचा सेक्शन आहे. काही काही टर्म्स तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतील, पण कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्हाला नाही कळलं तर विचारायचं, जसं सुधाला माताजींनी विचारलं. ठीक आहे, तर भेटूया आपण मग पुढच्या आठवड्यात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. जय. वांछा कल्पतरुभ्यश्च हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.